हॅलो, चला कमेंट करा आता. आता येतोय का आवाज? येतोय? हॅलो, येतोय आवाज बारीक ठेव. ओके, येतोय. थोडंसं कॅमेरा वगैरे थोडीशी सिस्टीम नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं, आणि आत्ताच म्हणजे उद्घाटनच आपल्या फॉरेस्टच्या बॅच सोबत आहे. ठीक आहे, आता काही अडचण नाही. ठीक आहे, आता आपण बघत होतो की जो काय आपला सिलेबस आहे याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचा जो काही पार्ट आहे, ऍग्रिकल्चर आणि बॉटनीचा, हे जे काही दोन सब्जेक्ट आपण रन करत आहे, हा पार्ट आपण सुरू केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आता जर लास्ट एक्झामचं जर बघितलं आपण, तर सिलेबस व्यतिरिक्त म्हणजे सिलेबस मध्ये जे पॉइंट दिसत आहेत बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर असं वाटतं आपल्याला की ठीक आहे, आता ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदा डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करा. ठीक आहे, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ओके, बाकीचे कमेंट करा एकदा, सगळ्यांना क्लिअर आहे का? ठीक आहे, तर जे काही सिलेबसचे पॉइंट दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये आपल्याला सिलेबस करणं गरजेचं आहे. कारण की लास्ट टाइमला जर आपण बघितलं तर भरपूर सारे जे काही क्वेश्चन वगैरे आहेत ते आपले याच्या व्यतिरिक्त आलेले, सिलेबसच्या व्यतिरिक्त. आता हे जो काही इकॉलॉजीचा पार्ट वगैरे आहे, हे जे काही आपले डावकर सर आहेत, ठीक आहे, डावकर सर घेणार आहेत. आणि या ठिकाणी जो काही आता ऍग्रोनॉमीचा पार्ट आहे, ठीक आहे, ऍग्रोनॉमीचा जो काही पार्ट आहे तो मी ओके सर, ओके, नाही नाही ओके, इकडं मुलं सगळे म्हणतात ना क्लिअर आहे. नाही ओके सर, ओके आता ओके. तू ते थोडस इथं सिच्युएशन जवळ आहे ना सगळी, त्यामुळे ते होत आहे. ठीक आहे, तर बघा आता ऍग्रोनॉमीचा जो काही पार्ट आहे तो मी घेणार याच्यामध्ये. मग आता हे क्रॉपिंग पॅटर्न वगैरे असन इन डिफरंट ऍग्रो क्लायमॅटिक झोन्स. ठीक आहे, आणि लास्ट टाइम क्वेश्चन विचारलाय आपल्याला ऍग्रो इकोलॉजिकल झोन्स. ठीक आहे, ऍग्रो इकोलॉजिकल झोन्स जे की आपले इंडियाचे जे काही ऍग्रो इकोलॉजिकल झोन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारले होते. आता जर महाराष्ट्राचा, ठीक आहे, इथं आपल्याला सिलेबसला दिले महाराष्ट्राचे. महाराष्ट्राचे किती झोन्स आहेत? या ठिकाणी 9 झोन्स आहेत. ठीक आहे, ते आपल्याला डिटेल बघायचे. सोबतच जे काही आपल्याला इंडियाचे झोन्स आहेत, इंडियाचे अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स वगैरे जे आहेत, आपण जिओग्राफीमध्ये हा पार्ट शिकलेलो आहे, तर हे जे काही 15 झोन्स आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे. ठीक आहे, त्यासोबतच जे काय अॅग्रो इकोलॉजिकल झोन्स आहेत, जे लास्ट टाइमला क्वेश्चन त्याच्यावर आला होता, आता शक्यतो याच्यावर रिपीट क्वेश्चन येणार नाही. बट हे जे काय काही ठिकाणी बघा 20 अॅग्रो इकोलॉजिकल झोनचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, आणि काही ठिकाणी हे 21 अॅग्रो इकोलॉजिकल झोन्स दिलेले आहेत. मग हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता हा एक इंटरेस्टिंग पार्ट, याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ मल्टिपल क्रॉपिंग असन, मल्टी स्टोराय क्रॉपिंग वगैरे असन, रिले क्रॉपिंग वगैरे असन. ठीक आहे, आणि इंटर क्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग वगैरे जे काही डिटेल क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला बघायचे. आणि हा जो काही पार्ट आहे ह्याचा जर आपण डिटेल क्लासिफिकेशन जर बघितलं, ठीक आहे, तर याच्यावर एक क्वेश्चन हमखास तयार होतो, कारण की हे तेवढा इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक्झामिनेशनच्या दृष्टीनं हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, आता समजा त्यांनी लास्ट टाइम बघा या ठिकाणी डायरेक्टच पहिल्या लाईनीवरच क्वेश्चन टाकलाय आपण असं समजू. आता जर पुढे गेले तर या ठिकाणी हा पार्ट आहे की जो आपल्याला एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात. आणि पुढे म्हटलंय की अँड देअर इम्पॉर्टन्स इन रिलेशन टू फूड प्रोडक्शन. मग ज्या काही वेगवेगळ्या क्रॉपिंग सिस्टीम वगैरे आहेत, आता जर ते आपण क्रॉपिंग सिस्टीम जर बघितल्या जनरली, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा इरिगेशनच्या फॅसिलिटी असन किंवा ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये जर तुम्ही मराठवाड्यात जर जाऊन बघितलं तर बऱ्यापैकी क्रॉपिंग सिस्टीम किंवा मिक्स क्रॉपिंग किंवा इंटर क्रॉपिंग पद्धत वगैरे जे आहे पेरणीचे शेतकरी फॉलो करत असतात. जनरली आता खूप आपण ऑन फील्ड जर गेलो तर तुम्ही भरपूर शेतामध्ये बघितलं असन की काही त्या ठिकाणी रोज काय केलेले असतात, ज्वारचे पेरलेले असतात, काही ठिकाणी कॉटन वगैरे असतो, काही ठिकाणी पल्सेस वगैरे असतात. ठीक आहे, ते इंटरक्रॉपिंग झालं. आता इंटरक्रॉपिंग आणि मिक्स क्रॉपिंग ह्याचा मेन डिफरन्स काय ते पण आपल्याला बघायचंय. आता ह्या इंटरक्रॉपिंग आणि मिक्स क्रॉपिंग सिंपल मध्ये काय असतं, इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, जे रो टू रो आणि प्लांट टू प्लांट जे काही डिस्टन्स असतं ते मेंटेन केलेलं असतं त्या ठिकाणी. आणि मिक्स क्रॉपिंग मध्ये काय असतं, तर ब्रॉडकास्टिंग जनरली केली जाते किंवा मिक्स सीड त्या ठिकाणी काय केले जातात, सोईंग वगैरे त्याची केली जातात. त्याचा मेन डिफरन्स वगैरे आपल्याला पुढे बघायचा आहे. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट बघा, हे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस
फॉर प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टंट सिरियल्स असन, पल्सेस असन, ऑइल सीड्स असन, फायबर्स असतील, ठीक आहे, आणि शुगर क्रॉप्स वगैरे असन, याच्यामध्ये शुगर केन येईल, बीट वगैरे येईल, त्याच्यानंतर कमर्शियल अँड फॉडर क्रॉप्स, ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे कॉटन क्रॉप वगैरे असेल, टोबॅको वगैरे असेल, पोटॅटो असेल, ठीक आहे, हे पल्सेस वगैरे, ऑइल सीड्स, ग्राउंडनट वगैरे सगळे क्रॉप आपल्याला या ठिकाणी बघायचे. आता जनरली जर तुम्ही बघितलं तर एक थोडंसं आपल्याला एक थेरॉटिकल पद्धतीने मी याची नोट्स वगैरे बनवलेली, तो पार्ट आपण थेरॉटिकली बघणार आहे. कारण की आता बऱ्याचशा ठिकाणी काय तुम्हाला की हे क्रॉप वगैरे चार्ट भेटतील, ठीक आहे, बट डिटेल एवढे क्रॉप करायचे म्हटलं, समजा त्याच्या एक आपण खूप मोठाले रेफरन्स बुक आहेत. आता समजा राजेंद्र प्रसादचं एक पुस्तक आहे रेफरन्स बुक, ते जर तुम्ही हे करायला गेले तर खरीप आणि रब्बी असे दोन पार्ट आहे त्याचा, पार्ट 1 पार्ट 2. तो एक जो पार्ट आहे तो जवळपास 700-800 पेजेसचा आहे, आणि दुसरा जो पार्ट आहे तो परत 700-800 पेजेसचा, म्हणजे 1200 ते 1300 पेज फक्त हे क्रॉप कव्हर करायला गेलेले आहेत. मग अशा रेफरन्स बुक मधून आपण काय केलेलं आहे, एक साधारणतः 160 पेजेस मध्ये हा जो काही पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहे कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टीनं परफेक्ट तो मी काढलेला आहे. म्हणजे कॉम्पिटिटिव्हच्या अँगलने काय काय त्याच्यावर येईल क्वेश्चन. आता भरपूर ठिकाणी तुम्हाला चार्ट वगैरे दिसल, इव्हन लास्ट टाइम अग्रीमेंट्सला सुद्धा मी काय केलं होतं, चार्ट फॉर्म मध्ये दिलं होतं विद्यार्थ्यांना. बट आता भरपूर सारे विद्यार्थी आहेत की त्यांना पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह करतायत, किंवा युजी होऊन 5-6 वर्ष झालेत, मग ते सेंटेन्स एक आपल्याला जुळवता पण आलं पाहिजे, ठीक आहे, मग त्याकरता ही नोट्स वगैरे आपण थेरॉटिकल, म्हणजे हा पार्ट आपण थेरॉटिकली बनवलेला आहे, विदाउट म्हणजे चार्ट वगैरे त्या ठिकाणी दिलेले नाहीत. मग ह्याच्यामध्ये समजा आपण राईस क्रॉप वगैरे घेतलं तर तिथं क्वेश्चन वगैरे कसा पडन आपल्याला, डायरेक्ट इम्पॉर्टन्स वगैरे काय क्रॉपचे ते विचारतील, ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, किंवा लँड प्रिपरेशन असेल, पडलिंग वगैरे असेल, हे 4-5 पॉईंट दिले जातील. लास्ट टाइमला हॉर्टिकल्चरला असे 2 क्वेश्चन आले होते, चिलीचा आणि कोकोनटचा आपल्याला काय विचारलं होतं त्या ठिकाणी, जे काही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहे त्या विचारल्या होत्या, ठीक आहे. मग अशा पद्धतीनं इथं आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. आता आपण डिटेलमध्ये जर बघितलं तर स्पेशल प्रॅक्टिसेस पण आहेत. आता समजा जर याच्यामध्ये जर बघितलं आपण राईसमध्ये, तर नर्सरीच्या वेगवेगळ्या म्हणजे जे काय आपण नर्सरी प्रिपरेशन आहे राईस मधलं, मग त्याच्यामध्ये SRI मेथड असन, वेट मेथड ऑफ सिडलिंग वगैरे असन राईची त्यामध्ये, किंवा डॅपॉग मेथड वगैरे असन, ह्या अशा कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये की ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर डायरेक्ट शॉर्ट नोट्स विचारतील आपल्याला, ठीक आहे, म्हणजे डॅपॉग नर्सरीवर तुम्ही शॉर्ट नोट्स द्या, ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन येतील. त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. समजा पुढे जर आपण डिटॅसलिंग वगैरे केलं जातं, ठीक आहे, त्याच्यानंतर क्युरिंग वगैरे केली जाते, डिटॅसलिंग वगैरे केली जाते टोबॅको मध्ये वगैरे, हे स्पेशल प्रॅक्टिसेस आहेत, ह्या सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायच्यात, कारण की त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो. त्याच्यानंतर बघा, आपण जर शुगर केन घेतला तर शुगर केनवर आपण जॅगेरी वगैरे बनवतो, ठीक आहे, मग ती जॅगेरीची मेकिंग प्रोसेस वगैरे तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे डिटेलमध्ये ह्या गोष्टी आपल्याला करायच्या, आणि ह्या सगळ्या इन्क्लुडिंग ह्या पार्टमध्ये आपण दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, हे ड्युरिंग खरीप अँड रब्बी सीझन, म्हणजे दोन्ही खरीप आणि रब्बी सीझन मधले क्रॉप आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर बघा, इम्पॉर्टंट फीचर्स, स्कोप अँड प्रोपोगेशन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ फॉरेस्ट्री प्लांटेशन, सच ॲज एक्सटेन्शन असन, सोशल असन, फॉरेस्ट्री, अॅग्रो फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर नॅचरल फॉरेस्ट वगैरे असन, ठीक आहे. तर हे अॅग्रो फॉरेस्ट्री वगैरे आहे इथं बघा, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे ऍग्रिकल्चर प्लस फॉरेस्ट्री, म्हणजे फॉरेस्टमध्ये जे काही पीपल वगैरे राहतात, किंवा फॉरेस्ट्री सोबत आपण ऍग्रिकल्चरचे जे काही क्रॉप आहे ते सुद्धा घेऊ शकतो. सिंपल त्यालाच काय म्हणतात, अल्टरनेट लँड यूज सिस्टीम. ह्या अॅग्रो फॉरेस्ट्रीला अजून काय म्हटलं जातं, अल्टरनेट लँड यूज सिस्टीम. म्हणजे जे काय मग त्याच्यामध्ये अले क्रॉपिंग वगैरे आहेत, ते कन्सेप्ट वगैरे सगळं आपण बघणार आहोत, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर अजून खालचा पार्ट जर बघितला तर आज आपण वीडच्या पार्टला सुरुवात करणार आहोत. हा जो काही वीडचा पार्ट आहे या ठिकाणी, आता वीडला तुम्हाला सिलेबस देताना बघा, शॉर्ट मध्ये सिलेबस दिलाय, आणि क्वेश्चन तुम्हाला जो की सिलेबसला पॉईंट नव्हता त्याच्यावर क्वेश्चन विचारलाय, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, इथं म्हटलं की वीड्स, ठीक आहे. आता हा वीड्स या ठिकाणी शब्द दिलाय, म्हणजे हा आपल्याला खूप ब्रॉड अँगल ठेवून त्याच्याकडे बघायचं आपल्याला, ठीक आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी वीडच्या करायच्या आहेत. आता त्यानंतर बघा, दिअर कॅरेक्टरिस्टिक्स, या ठिकाणी बघा जे काही वीड आहेत ते वीडचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, त्याचे हार्मफुल इफेक्ट वगैरे काय आहेत, त्याचे बेनिफिशियल इफेक्ट वगैरे काय आहेत ते पण पुढे बघणार आहे. सोबत कन्सेप्ट असन, डेफिनेशन वगैरे असन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघायच्यात. त्याच्यानंतर डिसिमिनेशन असेल, असोसिएशन विथ व्हेरियस क्रॉप. आता ह्या डिसिमिनेशन मध्ये जे काही वीड्स आहेत ते वीडचं डिसिमिनेशन कसं होतं, वीड सीड्स डिसिमिनेट कसे होतात, ठीक आहे. मग स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आहेत वीडचे,
ठीक आहे. काही काही वीड्स आपण बघितलं, आपण त्याला म्हातारी वगैरे म्हणतो बघा. ठीक आहे. असे पॅराशूट लाईक स्ट्रक्चर असेल, ठीक आहे, हेअर लाईक स्ट्रक्चर वगैरे असेल. त्याच्यानंतर आपण लांडगा वीड एक माहितीये का तुम्हाला, ते अॅनिमलच्या बॉडीला वगैरे चिघळतं. ठीक आहे. मग ते असे स्पायनी वीड्स वगैरे असतात, असे स्पेशल स्ट्रक्चर वगैरे वीडला असतात. ठीक आहे. ते सगळे ते डिसिमिनेशन, वीड डिसिमिनेशन होण्यासाठी काय करतात, रोल प्ले करतात. हे सगळे आपल्याला रोल्स वगैरे या ठिकाणी बघायचे आणि कोणते कोणते एजंट आहे की ज्याच्या थ्रू वीड वगैरे आपले डिसिमिनेट होऊ शकतात. या ठिकाणी जे काय आपले अॅनिमल वगैरे असन, इम्प्लिमेंट वगैरे असन, ठीक आहे, बर्ड्स वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायच्यात. आणि यामध्ये बघा असोसिएशन विथ व्हॅरियस क्रॉप. आता असोसिएशन विथ व्हॅरियस क्रॉप याच्यामध्ये क्रॉप बाउंड वीड येतात आणि असोसिएटेड वीड्स वगैरे येतात. ठीक आहे. आता क्रॉप बाउंड वीड वगैरे जर बघितलं तर हा खूप ब्रॉड कन्सेप्ट इथं. ठीक आहे. हा खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे. आता ह्या असोसिएशन वरून, ठीक आहे, हा टॉपिक इथं दिलाय म्हणजे आपल्याला वीडचं क्लासिफिकेशन सुद्धा बघावं लागणार आहे. ठीक आहे. वीडचं क्लासिफिकेशन, वीडच्या क्लासिफिकेशन मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत त्याचे. आपण सीझनवर क्लासिफिकेशन वगैरे करतो, बेस्ड ऑन लाईफ सायकल वगैरे असन, बेस्ड ऑन टाइप ऑफ सॉइल वगैरे असन. ठीक आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह वीड असन, फॅकल्टेटिव्ह वीड असेल, ठीक आहे, ऑब्लिगेटरी वीड वगैरे असन. त्याच्यानंतर भरपूर असे टाइप्स वगैरे आहेत त्याचे आपल्याला बघायचे. मग याच्यामध्ये परत अजून क्रॉप बाउंड वीड असेल, ठीक आहे, असं परत सॉइल बाउंड वीड वगैरे असेल किंवा सीझन बाउंड वीड वगैरे असेल, ते सगळे आपल्याला ते क्लासिफिकेशन बघायचं. आणि सिम्पल आहे ते, थोडंसं पाठांतर वगैरे तुम्हाला करावं लागेल तिथं. ठीक आहे. म्हणजे टाईप लक्षात ठेवण्याकरता. आणि नंतर त्याच्यातले पार्ट वगैरे जे आहे ते एक्सप्लेनेशन करायला एकदम सोपे, ते आपण पुढे बघणार आहे. डिअर मल्टिप्लिकेशन म्हणजेच रिप्रोडक्शन वगैरे आपल्याला इथं बघायचं की वीडचं रिप्रोडक्शन वगैरे कसं होतंय. आता नंतर सिलेबसमध्ये पॉईंट दिला बघा, कल्चरल, बायोलॉजिकल अँड केमिकल कंट्रोल ऑफ वीड्स. ठीक आहे. आता हा पार्ट या ठिकाणी दिलाय. तर बघा, आता ज्या काही कल्चरल मेथड्स आहेत वीडच्या, ते आपल्याला सगळ्या बघायच्यात. मग टिलेज प्रॅक्टिसेस असेल, टिलेज प्रॅक्टिसेस करून आपण कोणते कोणते म्हणजे वीड कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो. सोबतच त्या ठिकाणी प्लोईंगच्या मेथड्स वगैरे असतील. ठीक आहे. त्याबरोबर या ठिकाणी विडिंग वगैरे असेल, हँड विडिंग वगैरे असेल. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायच्यात. त्याच्यानंतर बघा बायोलॉजिकल वीड्स, बायो एजंट बघायचेत आपल्याला, जे की वीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हेल्प करतील. आणि या ठिकाणी बघा बॅसिलस थिरोजेनेसिस वगैरे असेल, म्हणजे किंवा याच्यामध्ये जे काही हे असेल तुमचं बायोटेक्नॉलॉजीचा एक काय यूज आहे, म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा रोल वगैरे काय वीड कंट्रोल करण्यासाठी, ते सुद्धा या ठिकाणी बघायचंय. त्याच्यानंतर बघा केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोल मध्ये हर्बिसाइड बघायचे पूर्ण आपल्याला, हर्बिसाइडचं क्लासिफिकेशन. हर्बिसाइडच्या क्लासिफिकेशन मध्ये वेगवेगळे केमिकल्स वगैरे असेल, त्यांचे ट्रेड नेम वगैरे असेल, हे सगळं बघायचंय. आणि या ठिकाणी आता केमिकल हा शब्द आलाय म्हणल्यावर तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन वगैरे बघावं लागेल. मोड ऑफ ऍक्शन ऑफ हर्बिसाइड्स म्हणजे जे आपण वेगवेगळे हर्बिसाइड्स वगैरे फवारतो, त्यांची मोड ऑफ ऍक्शन कशी बाबा, म्हणजे ते वीडला कशा पद्धतीनं कॉज करत आहे. ठीक आहे. ते सगळं आपल्याला बघायचंय. आणि त्याच्यामध्येच हे केमिकल शब्द आलाय, या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स वगैरे बघायचंय, हर्बिसाइड रेजिस्टन्स. आणि लास्ट टाइमला हर्बिसाइड रेजिस्टन्स वर क्वेश्चन पडला, जो की सिलेबसमध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही. आणि हर्बिसाइड रेजिस्टन्स अँड दिअर मॅनेजमेंट म्हणजे जे काही वीड आहेत, आपण कंटिन्युअसली एकच हर्बिसाइड जर युज करत गेलो तर काय होत असतं, जे वीड सुद्धा त्या हर्बिसाइडला रेजिस्टन्स डेव्हलप करत असतं. ठीक आहे. मग त्या पद्धतीनं आपल्याला ते रेजिस्टन्स कसं त्या ठिकाणी मॅनेज करायचंय. ठीक आहे. म्हणजे हर्बिसाइड रेजिस्टन्स अँड दिअर मॅनेजमेंट म्हणजे सिम्पली आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, जे काही वीड वगैरे आहे अल्टरनेट हर्बिसाइड वगैरे यूज करू शकतो. ठीक आहे. क्रॉपिंग पॅटर्न वगैरे आपण चेंज करू शकतो, म्हणजे मोनोक्रॉपिंग वगैरे आपण करायची नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. वेगवेगळे क्रॉप वगैरे वापरायचे, अल्टरनेट त्या ठिकाणी काय करायचं, हर्बिसाइड वापरायचं. त्याचे केमिकल ग्रुप असेल, मॉलिक्यूल वगैरे असेल, ते वेगवेगळ्या मॉलिक्यूलचे हर्बिसाइड वगैरे वापरायचं. इव्हन व्हरायटी वगैरे असतील, ह्या सगळ्या आपण त्या ठिकाणी चेंज करायच्या. मग हे लास्ट टाइम याच्यावर क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, हे झालं. आता जो आपण इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट एक कन्सेप्ट बघतो बघा, इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं समजा बघा, ह्या कल्चरल, बायोलॉजिकल अँड केमिकल वीड कंट्रोल यांचं इंटिग्रेशन करून वीड मॅनेजमेंट करायचं, त्यालाच आपण इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणतो. ठीक आहे. मग हे इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट इनडायरेक्टली याच्यामध्ये येतं. म्हणजे आपण क्वेश्चन आला तर उद्या क्वेश्चन आल्यावर असं समजायला नको की हे कुठून आला. ठीक आहे. कारण की ह्या तिन्ही एकत्रितपणे युज करणं म्हणजेच इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. मग या ठिकाणी त्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे असतील, कन्सेप्ट वगैरे असेल, इम्पॉर्टन्स वगैरे असेल, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, सिंपल सिंपल पार्ट येतो, तो आपल्याला पूर्ण या ठिकाणी बघावा लागेल. अशा पद्धतीनं वीडचा तुम्हाला एवढाच सिलेबस दिलाय, म्हणजे दिसताना एवढा दिसतोय, थोडासा डिटेलमध्ये आपल्याला तो सिलेबस करायचा आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, ठीक आहे, आता हा जो काय पार्ट आहे सॉइलचा वगैरे बाकीचा,
ह्यो आपण नंतर ज्यावेळेस सिलेबस वगैरे स्टार्ट होईल त्यावेळेस आपण तो डिस्कस करू. आणि काल बऱ्यापैकी मी यातला सिलेबस वगैरे असं नोट्स वगैरे असं तुम्हाला कशा पद्धतीने आहे त्या मी दाखवल्या आहेत. ठीक आहे. आता विडचा जो पार्ट आहे जो आपण आज स्टार्ट करणार आहोत तो आता आपण बघूया. ठीक आहे. आता ह्या ज्या काही नोट्स वगैरे आहेत मी तुम्हाला काल वीडची नोट्स दाखवली नव्हती. तर ही जी आज वीडची नोट्स असणार आहे, आता बघा मी बुकलेट वगैरे तुम्हाला देणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपले बुकलेट्स असणार आहे ते आपण फक्त बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. आणि दुसरी एक गोष्ट, लास्ट टाइम जे काही आपल्या अकॅडमीचं मटेरियल होतं सगळ्या पोरांनी ते यूज केलं, कारण की मी ते पीडीएफ स्वरूपात मटेरियल दिलं होतं आणि इझिली पोरांपर्यंत ते मटेरियल गेलं आणि सगळ्याच पोरांना काय झालं म्हणजे ते मटेरियल वापरलं. आता थोडंसं आपलं म्हणजे अशी काही शंका नाही का कोणाचा फायदा होत असेल तर चांगलाच आहे. बट बेस्ट काय आहे की ज्यांनी समजा तुम्ही एक कॉस्ट पे करताय तर ती कॉस्ट काहीतरी आउटपुट तुम्हाला पण भेटलं पाहिजे त्याचं. ठीक आहे. जर फ्री मटेरियल सगळ्यांनाच भेटत असेल तर त्याचा उपयोग नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, हे आता जे काही मटेरियल असणार आहे हे सगळं तुम्हाला दिसतंय हे सगळं बुकलेट फॉर्म मध्ये तुम्हाला देणार आहे. आणि एक थोडीशी आपण वेगळी सिस्टीम त्या ठिकाणी राबवणार आहे. जे बुकलेट वगैरे असतील त्या बुकलेटच्या पेजवर आपल्या अकॅडमीचा शिक्का येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर वगैरे असणार आहे. ठीक आहे. तो रोल नंबर वगैरे असेल त्या प्रत्येक शिक्क्यावर असे भरपूर साऱ्या ठिकाणी आपण ते शिक्के वगैरे मारून इव्हन वेळ आली तर प्रत्येक पेजवर अकॅडमीचा शिक्का राहील, त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर राहील. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता पुढे झेरॉक्सला वगैरे कॉपीराइट्स वगैरे सगळे राहतील आणि त्याचे जे काही ऍक्शन वगैरे आहे ते पर्टिक्युलर स्टुडंटचा जे असेल त्याच्यावर पण होतील आणि जे काही आपले झेरॉक्स वाले असतील त्यांच्यावर पण असतील, ते कॉपीराइट्स वगैरे सगळे असतील. आता हे मी का करत आहे, ठीक आहे, हे का करत आहे कारण की लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे आणि भरपूर सारे मग विद्यार्थी काय करतात, ओरडतात. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा लास्ट टाइम बिझनेस केलाय. म्हणजे अकॅडमीच्या नोट्स असतील त्या परस्पर दुसऱ्या विद्यार्थ्यांना विकल्यात. ठीक आहे. आता कदाचित तुम्ही अग्रीमेंट्स वगैरे दिली असेल तर तुम्हाला आयडिया असेल त्याबद्दलची. ठीक आहे. त्याच्यामुळे हे रिस्ट्रिक्शन्स आपल्याला ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि तेवढीच जबाबदारी तुमची असणार आहे की कंटेंट आपलं व्हायरल नाही झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे दुसरं कुणी युज नाही केलं पाहिजे. तुम्ही पैसे पे करताय तर तुम्हालाच त्याचं बेनिफिट भेटलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणत असाल एवढे सगळे रिस्ट्रिक्शन म्हणजे खरंच नोट्स वगैरे तसे आहेत का बाबा, तर ते आता बुकलेट वगैरे आल्यावर तुम्हाला कळल. कारण की ही जे काही नोट्स वगैरे आहेत की फॉरेस्ट्रीची मेन्स यायची म्हणून चला प्रिपेअर करा कंटेंट असं बनवलेलं नाही मी. जो काही युजीचा सेमिस्टर प्रमाणे सगळा सिलेबस वगैरे आहे. ठीक आहे. आणि इव्हन आता अॅग्री एमपीसीचा जो सिलेबस झाला, युपीसी ऑप्शनलचा सिलेबस वगैरे झाला, लॉकडाऊन पासून मी ह्या सिलेबसवर सगळी मेहनत घेते. ठीक आहे. म्हणजे एक बेसिक सगळं कंटेंट तयार आहे. आणि आता अॅग्रीमेंटच्या जरी तुम्ही नोट्स बघितल्या त्याच्यामध्ये आणि ह्या कंटेंटमध्ये फार चेंजेस आहे. म्हणजे ऍग्रिकल्चरचं सेम कॉपी पेस्ट केलं असं पण नाही मटेरियल आहे. आता तुम्ही हा बीडचा टॉपिक वगैरे बघताल ज्यांनी युज केला आहे, खूप सारे एक्झाम्पल वगैरे आपण याच्यामध्ये ऍड केले आहेत. ठीक आहे. तर तेवढं आपल्याला आता नोट्स साठी सगळ्यांनी जबाबदारी घ्यायची आहे. ठीक आहे. आता जे काही वीड मॅनेजमेंटचा टॉपिक आहे बघा, आपल्याला डायरेक्ट काय विचारलंय, वीड्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेत. तर आता या ठिकाणी बघा इंट्रोडक्शन. आता आपल्याला थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे क्वेश्चन जर आलाच, डायरेक्ट क्वेश्चन आला समजा डिस्कस इन डिटेल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड. ठीक आहे. असं आलं तर आपल्याला माहिती थोडंसं आपल्याला सुरुवातीपासूनच काय करायचंय, इंट्रोडक्शन, ठीक आहे, बॉडी आणि कंक्लुजन या फॉर्म मध्ये लिहायचंय. तर मग या ठिकाणी बघा इंट्रोडक्शन, समजा आता डायरेक्ट डेफिनेशन जरी विचारली डायरेक्ट तरी तुम्हाला हेच इंट्रोडक्शन लिहायचंय. आणि डायरेक्ट जर त्या ठिकाणी तुम्हाला समजा डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड विचारलंय तर वीड आला तर वीड बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. पण त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं वीडची डेफिनेशन वगैरे करावी लागेल. ठीक आहे. आता बघा इंट्रोडक्शन मध्ये, आता वीड मॅनेजमेंट इज अ vital component of modern agriculture practices focusing on controlling unwanted plant species. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा अनवॉन्टेड, आता हे सगळे शब्द आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत इथे की बाबा अनवॉन्टेडच आहे, वॉन्टेड नाही. म्हणजे बरेचसे मुलं मी बघायचो टेस्टला वगैरे किंवा इथं अनवॉन्टेड आहे ना, टेस्ट मध्ये म्हणजे पेपर मध्ये लिहिताना वॉन्टेड करतात. म्हणजे त्या डेफिनेशनला काहीच मिनिंग राहत नाही, डायरेक्ट जे काही मिनिंग आहे चेंज होतं. त्याच्यामुळं हा अनवॉन्टेड शब्द हे लक्षात ठेवायचं. कंट्रोलिंग अनवॉन्टेड प्लांट स्पीसीज म्हणजे ज्या की आपल्याला नको असलेल्या स्पीसीज आहेत. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर क्रॉप प्रोडक्शन घेत असो
तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही अडचण निर्माण करतील, ठीक आहे, आपले जे काही क्रॉप कल्टिवेशन घेण्यासाठी किंवा जे काही आपलं क्रॉप आहे त्याच्यासाठी लागणारे जे काही रिसोर्सेस आहे त्याच्यासाठी कुठंतरी ते काय करणार आहेत, त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणतील, ठीक आहे, आणि जेणेकरून की जे काय आपलं प्लांट प्रोडक्शन वगैरे आहे ते त्या ठिकाणी कमी होईल. अशा ज्या काही प्लांट स्पेसीज आहेत त्यालाच आपण वीड म्हणतो. मग अशा वीड मॅनेजमेंट आता जनरली जर आपण बघितलं तर हे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, आपण पुढे बघणार आहे. वीड मॅनेजमेंट, वीड कंट्रोल, ठीक आहे, ह्या दोन टर्मिनॉलॉजी आहेत. आता बेसिक याच्यामध्ये जर डिफरन्स बघितला तर कोणी सांगू शकतं का? ह्या वीड मॅनेजमेंट आणि वीड कंट्रोल आहे बघा, वीड कंट्रोल याच्यामध्ये ब्रॉड टर्म कोणते, वीड मॅनेजमेंट की वीड कंट्रोल? मॅनेजमेंट ब्रॉड टर्म आहे, कारण की त्या ठिकाणी मॅनेज करायचं आपल्याला, म्हणजे 100% वीड किल नाही करायचं, ठीक आहे. म्हणजे एक कंट्रोल सिच्युएशनला आपल्याला काय करायचंय, वीड त्या ठिकाणी कंट्रोल करायचंय, मॅनेज करायचंय आपल्याला, ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपलं एम असं नाही की 100% वीड जे आहे ते किल करणं, ठीक आहे, फक्त एक ऑप्टिमम वीड पॉप्युलेशन त्या ठिकाणी राहील, ठीक आहे. अशा पद्धतीने वीडचं काय करायचं आपल्याला, म्हणजे डॉमिनंट त्या ठिकाणी वीड होऊन द्यायचं नाही. या ठिकाणी काय असणार आहे मग, वीड मॅनेजमेंट ही काय एक ब्रॉड टर्म आहे. आणि वीड कंट्रोल, वीड कंट्रोल हा स्पेसिफिक सिच्युएशनला काय असू शकतो, एक त्या ठिकाणी टार्गेट असू शकतं आपलं. समजा फील्ड आहे तर आपण फील्ड वर आपल्याला वीड कंट्रोल करायचं आहे, ठीक आहे. आपण त्या ठिकाणी टर्मिनॉलॉजी काय करणार, आपल्या शेतामध्ये आपण नाही म्हणणार चला आज वीड मॅनेजमेंट करायचंय मला, असं नाही म्हणणार, ठीक आहे. आपण काय म्हणणार, वीड कंट्रोल करायला पाहिजे, ठीक आहे. तर ही एक शॉर्ट टर्म आहे. आता बघा यामध्ये, आता जे काय अनवॉन्टेड प्लांट स्पीसीज आहे दॅट कॉम्पिट विथ क्रॉप्स फॉर रिसोर्सेस. मग आता कोणते रिसोर्सेस असणार आहे, ठीक आहे. आता क्रॉपचा आणि वीडचा जर विचार केला तर कोणत्या रिसोर्सेस साठी कॉम्पिट करीन क्रॉपला, तर त्या ठिकाणी बघा वॉटर आहे, मॉइश्चर, ठीक आहे, वॉटर आहे, त्याच्यानंतर स्पेस वगैरे आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर मिनरल्स वगैरे आहेत, एलिमेंट्स वगैरे आहे, ठीक आहे. त्याचबरोबर अजून स्पेस वगैरे झालं, इयर वगैरे झालं, ऑक्सिजन वगैरे झालं, ठीक आहे, टेम्परेचर वगैरे झालं इव्हन, ठीक आहे, सनलाईट वगैरे झालं, ठीक आहे. कारण की समजा हे तुमचं क्रॉप आहे असं, या ठिकाणी हे फील्ड आहे आणि इथं तुमचं क्रॉप आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जर वीड उगले आणि वीडची जर हाईट किंवा मॅक्झिमम कॅनॉपी डेव्हलप झाली वीडची, तर या ठिकाणी जे काही वीडचा पोर्शन असणार, क्रॉपचा पोर्शन असणार आहे, म्हणजे लोअर किंवा सरफेस लेअर पर्यंत रेडिएशन वगैरे जाणार नाही, ठीक आहे. कारण की ते मॅक्झिमम रेडिएशन कोण हे करल, कंट्रोल म्हणजे इंटरसेप्ट करल, तर त्या ठिकाणी वीड करतील, ठीक आहे. त्यामुळे त्यांची हाईट काय होईल, जास्त होईल. मग हे सगळे डॉमिनंट फॅक्टर वगैरे आहे, हे सगळे आपल्याला पुढे बघायचे, जे की वीड त्या ठिकाणी वीडला ग्रोथ होण्यासाठी काय करतात, आपल्या कंट्रोल वगैरे करावं लागतील, ठीक आहे. त्यानंतर बघा आता कॉम्पिट विथ क्रॉप्स फॉर रिसोर्सेस. आता बघा वीड कॅन सिग्निफिकंटली इम्पॅक्ट ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला सगळं इंट्रोडक्शन आहे हे आपल्याला लिहायचंय, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी काय सिग्निफिकंटली त्याच्यावर इम्पॅक्ट करणार आहे, साहजिकच आहे. आता जर आपलं मेन टार्गेट आपलं काय असतं, क्रॉप प्रोडक्शन घेणं हे टार्गेट आहे आपलं, ठीक आहे. मग त्या ठिकाणी जर वीडच जास्त ग्रोथ झाले तर आपलं बेनिफिट भेटणार आहे का आपल्याला, नाही. कारण की समजा आता काही काही क्रॉप वगैरे आपण पुढे बघणार आहेत की 100% पर्यंत लॉस वीडमुळे होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर म्हणजेच ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी लॉस होईल, लिडिंग टू रिड्यूस क्रॉप इल्ड लेस होईल, इन्क्रीज लेबर अँड इनपुट कॉस्ट, ठीक आहे. क्रॉप इल्ड तर होणारच आहे, ठीक आहे. आता लेबर कॉस्ट वगैरे वाढेल त्या ठिकाणी, ठीक आहे, आणि इनपुट कॉस्ट वाढेल. इनपुट कॉस्ट कशी वाढेल, कारण की समजा इथं क्रॉप पण आहे, म्हणजे हे फील्ड आहे, याच्यात क्रॉप पण आहे तुमचे आणि या ठिकाणी वीड पण आहेत, ठीक आहे. मग आपण जे काही इनपुट देणार आहेत, इनपुट मग केमिकल्स वगैरे असतील, तुमचे फर्टिलायझर्स वगैरे असतील, हे सगळे वीडच ऍब्सॉर्ब करून घेतील बऱ्यापैकी. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम काय, म्हणजे जो काय आपला रिकमेंडेड डोस आहे फर्टिलायझरचा वगैरे, तो जास्त त्या ठिकाणी द्यावा लागेल. त्याच्यानंतर इन्क्रीज लेबर. आता जास्त वीड असेल तर आपल्याला वीड कंट्रोल करण्यासाठी प्रॉब्लेम होतील, मग आपल्याला लेबर वगैरे वाढावं लागेल किंवा विडिंग ऑपरेशन वगैरे करावं लागेल, हर्बिसाइड वगैरे फवारायला लागतील. म्हणजे ही जी काही कॉस्ट वगैरे आहे ही सगळी काय होणार आहे, त्या ठिकाणी वाढणार आहे. अँड डिमिनिश द इकॉनॉमिक रिटर्न्स टू फार्मर्स. मग आपण डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी वगैरे, किंवा तो लॉ एक आहे इकॉनॉमिक्स मध्ये, म्हणजे जे काही प्रॉफिट वगैरे आहे तुमचं ते काय होणार त्या ठिकाणी, हे कमी कमी होत जाणार आहेत. हे आता थोडक्यात हे जे काही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं याच्यावरून सुद्धा तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. आता खाली हेच पॉईंट आपल्याला डेफिनेशन मध्ये बघायचे आहेत. आता बघा इंट्रोडक्शन लिहिताना किंवा वीडवर क्वेश्चन पडला तर हे पॉईंट तुमचे आले,
किंवा फॅक्च्युअल डाटा आला तर याचा खूप इम्पॉर्टंट म्हणजे असा त्या आन्सर मध्ये त्याचा रोल राहील. आता बघा वीड थ्रेट इन ऍग्रिकल्चर येतं बघा, इन ऍडव्हान्स्ड कंट्रीज 5% लॉसेस इन क्रॉप इल्ड ड्यू टू वीड. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं हे पॉईंट. फॅक्च्युअल डाटा हे आन्सर मध्ये आले पाहिजे तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये. त्यानंतर बघा इन द लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज इट इज, बघा जे काही लिस्ट डेव्हलप कंट्रीज असतील ह्या जवळपास, किंवा आपण त्याला डेव्हलपिंग कंट्रीज म्हणू. ठीक आहे, याच्यामध्ये जवळपास किती 25% लॉसेस हा तुमचा कशामुळे होतोय, वीडमुळं. आणि द ऍव्हरेज लॉस किती आहे 10%. जवळपास सगळा ऍव्हरेज लॉस बघितला तर जे काही आपलं क्रॉप प्रोडक्शन मध्ये 10% लॉस हा कशाचा आहे, वीडचा आहे. मग हे फॅक्च्युअल गोष्टी तुमच्या आन्सर मध्ये आल्या पाहिजे. अमंग द अॅन्युअल ऍग्रिकल्चर लॉसेस इन इंडिया वीड्स अकाउंट्स फॉर, आता इंडियाचं जर बघितलं अॅन्युअली तर जवळपास 45% काय होतंय, वीडमुळं त्या ठिकाणी लॉसेस होते. ह्या असं या ठिकाणी तुम्हाला फॅक्च्युअल डाटा वगैरे तुमच्या आन्सर मध्ये आला पाहिजे. ठीक आहे, आता मी टेलिग्रामला वगैरे काही पेपर टाकलेले आहेत, तुम्ही बघितले का ते पेपर? नसं बघितले तर बघून घ्या. ठीक आहे, कारण की ते लास्ट टाइम अॅग्रीमेंटचे पेपर आहेत, वीडचे वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये क्वेश्चन वगैरे आहेत, म्हणजे क्वेश्चन पेपर वीडचा. तर ते एक मुलगा आहे तो, त्याचं नाव मला येईल ना, तर त्याचे जे काही प्रेझेंटेशन आहे ठीक आहे ते बघून घ्या एकदा. तो बेस्ट वेने पेपर वगैरे प्रेझेंट करायचा आणि खूप छान सुंदर अक्षर वगैरे काढायचा. आणि प्रेझेंटेशनचं म्हणजे तो प्रत्येक वेळेस प्रत्येक पेपरला वेगवेगळ्या स्टाईलनं प्रेझेंटेशन करायचं, म्हणजे अक्षर सुंदर असल्यामुळे तो ते भारी वाटायचं. बट ते पेपर बघून घ्या, तसे चार्ट वगैरे त्यांनी ड्रॉ केले असेल. ठीक आहे, आता वीडचं क्लासिफिकेशन वगैरे सुद्धा असेल, त्यांनी खूप छान पद्धतीनं त्यांनी इनलिस्ट वगैरे केलेलं आहे. म्हणजे आपण कोणता पॉईंट कशा पद्धतीने इनलिस्ट वगैरे करू शकतो ते पेपर जर बघितलं तर तुम्हाला खूप छान कळल त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता आता जो काही सायंटिस्ट आहे बघा आपला जेथ्रो टूल. ठीक आहे, तर जेथ्रो टूलचा जो काही रोल आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण की जेथ्रो टूल तुम्हाला माहिती आहे फादर ऑफ वीड सायन्स त्यांना म्हटलं जातं, जेथ्रो टूल. जमलंच तर हे सायंटिस्टचं जे काही इयर वगैरे आहे हे पण लक्षात ठेवा, नाही जमलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता बघा द वर्ड वीड ओरिजिनेटेड फ्रॉम जर्मन वीड. ठीक आहे, आता हे जो काही आहे हे कोण होता, जेथ्रो टूल पहिला हे एक फार्मर होतं. ठीक आहे, हे काही सायंटिस्ट वगैरे कोण होते, फार्मर होते. ठीक आहे, आणि हा जर्मन फार्मर आहे. ठीक आहे, जर्मन फार्मर आहे. आणि आता बघा जो काही वीड आहे, आपण ऍक्च्युली आता असा शब्द आलेला आहे. ठीक आहे, बट ओरिजिनल जो काही वीड होता हे वीट. ठीक आहे, असं त्याचं मिनिंग किंवा स्पेलिंग वगैरे आहे. आणि नंतर तो प्रचलित झाला शब्द वीड म्हणून. ठीक आहे, मग आता बघा द फादर ऑफ वीड कोण आहे, सॉरी फादर ऑफ वीड पण किंवा फादर ऑफ वीड सायन्स जेथ्रो टूल आहे. आणि अजून टिलेज, फादर ऑफ टिलेज हे कोण आहेत, जेथ्रो टूल आहे. आता फादर ऑफ टिलेज सुद्धा यांना का म्हटलं जातं, कारण की आता जेथ्रो टूलची जे थोडीशी शॉर्ट मध्ये स्टोरी बघायची जर म्हटलं तर त्यांना काय वाटायचं की जे काय ज्यावेळेस आपण इलिमेंट्स आता जे आपण 17-18 जे काही इसेन्शियल न्यूट्रिएंट वगैरे आहेत हे ज्यावेळेस म्हणजे हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे बाबा, ही कन्सेप्ट म्हणजे प्लांट त्यांच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी जे काही मिनरल एलिमेंट्स आहेत त्याच्यावर त्यांची ग्रोथ म्हणजे किंवा त्यांचे ते प्लांट बॉडीमध्ये रोल प्ले करत आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, हे ज्यावेळेस सिद्ध झालं नव्हतं त्यावेळेस हे हे काय म्हणत होते किंवा यांनी काय डिस्कव्हर केलं होतं का जी काय तुमची सॉइल आहे आणि सॉइल मध्ये जे काही एकदम बारीक 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 पार्टिकल आहेत ठीक आहे तेच रूट्स ऍब्सॉर्ब करतात आणि ते बारीक पार्टिकल पासून प्लांटची ग्रोथ होते, असं जेथ्रो टूलचं म्हणणं होतं. ठीक आहे, मग म्हणून ते तो काय म्हणजे त्यांनी काय केलं मग पुढे हॉर्स हजबंड्री वगैरे आहे, मग त्यांनी काय करायला लागला तो की जी काही सॉइल वगैरे आहे ती तुमची टिल्ट करायला लागला, म्हणजे टिलेज वगैरे करायला लागला तो, म्हणजे सॉइलचे पार्टिकल काय होतील बारीक होतील आणि ते म्हणजे प्लांटला इझिली ऍब्सॉर्ब करता येतील. म्हणजे आपण नायट्रोजन वगैरे म्हणतो ना, एनपीके वगैरे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर वगैरे. ठीक आहे, ह्या गोष्टी ज्यावेळेस सिद्ध झाल्या नव्हत्या म्हणजे मिनरल्स सिद्ध नव्हते झाले तेव्हा हे म्हणायचे की बारीक बारीक सॉइलचे पार्टिकल प्लांट रूट्स थ्रो काय करतात ऍब्सॉर्ब करतात आणि प्लांटची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होती. मग या अनुषंगाने ते काय करायला लागले त्या ठिकाणी जी काही आपली सॉइल वगैरे आहे त्याचं टिलेज करायला लागले, म्हणून इथं टिलेज वगैरे करायला ते लागले म्हणून त्यांना फादर ऑफ टिलेज वगैरे म्हणतात. ठीक आहे, अजून फादर ऑफ वीड सायन्स. आणि बघा ही इज नोन फॉर ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स अँड इन्व्हेन्शन सच ॲज सीड ड्रिल, म्हणजे जे काय आपण सीड ड्रिल आहे जे काय आपण चाडं म्हणतो आपल्या लोकल लँग्वेजमध्ये ते चाडं वगैरे असेल. अँड हॉर्स ड्राऊन हुई म्हणजे घोडा. आता आपल्या इकडे आता सगळे ट्रॅक्टर आलेत
पण अजून मग काही ठिकाणी आहेत, बैल वगैरे आहेत आपल्याकडे, ठीक आहे, बैलांनी आपण शेती वगैरे करतो. तर या ठिकाणी हॉर्स ड्रॉन होई म्हणजे वीड कंट्रोल करण्यासाठी, ठीक आहे, जे काही कुळो आपण त्याला म्हणतो, कुळो बैलांना, तुम्हाला आता कदाचित मला आयडिया नाही ते शब्द किंवा ते इम्प्लिमेंट्स माहित आहे की नाही आहेत, पण कुळो वगैरे आहे तो बघितला असेल तुम्ही का. हे अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर असतं, इथं पास आपण त्याला म्हणतो, एक आयर्न ब्लेड असतं, आणि इथं आपण त्याला रुमन म्हणतो, हँडल, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने इकडे काय असतं, इकडे बैल वगैरे झोपतात. मग असं हे घोड्यावर चालणार आहे काय होतं, एक थोडक्यात कुळव होता, ठीक आहे. मग हा आपले जेथ्रो टूल होते त्यांनी डेव्हलप केलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जेथ्रो टूल यूज द टर्म विड, ठीक आहे. ही जी काही टर्म आहे ही सुद्धा जेथ्रो टूल यांनी काय केली, त्या ठिकाणी यूज केली फॉर अनवॉन्टेड प्लांट, ठीक आहे. अनवॉन्टेड प्लांट म्हणजे नको असलेल्या प्लांटसाठी वीड हा शब्द जेथ्रो टूल यांनी वापरला होता. आणि याची नोंद कोणत्या बुक्स मध्ये, त्यांच्या हॉर्स होईंग हजबंड्री, ठीक आहे. म्हणजे आता सुद्धा तुम्ही म्युझियम मध्ये वगैरे तिकडे बघितलं जर्मन मध्ये वगैरे, तर यांनी जे काही ड्रॉइंग वगैरे केल्या होत्या, ठीक आहे, यांनी जे काही इम्प्लिमेंट वगैरे केले होते, इम्प्लिमेंट वगैरे म्हणजे जे काही आता हॉर्स ड्रॉन हुई वगैरे आहे, किंवा त्यांनी जे काही नांगर, लाकडाचे नांगर वगैरे बनवले होते, हे म्युझियम मध्ये वगैरे तिकडे अजून पण ठेवलेले आहेत, ठीक आहे. आणि ह्याचं जर अजून चित्र, आता हे जर तुम्ही इंटरनेटवर सर्च जरी केलं, तर जे काही ओरिजिनल हॉर्स हुईंग म्हणजे जो काही कुळव होता, त्या कुळवाचे चित्र वगैरे त्यांनी जे काही आपले फ्लो वगैरे आहेत, ठीक आहे, त्यांचं चित्र वगैरे ते 70-70 हजारापर्यंत म्हणजे डॉलरमध्ये त्याचं कॉस्ट आहे त्या पिक्चरची, ओरिजिनल पिक्चरची, ठीक आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात जेथ्रो टूल यांचं काय शॉर्ट मध्ये वर्क आहे. मग तुम्हाला क्वेश्चन पडला तर हे थोडंसं शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर बघा आता, ठीक आहे, डेफिनेशन्स. आता वीडची डेफिनेशन, आता वीड काय आहे आपण इंट्रोडक्शन मध्येच थोडक्यात बघितलंय. आता प्रॉपर बघू आपण. बघा बघा, वीड्स आर अनवॉन्टेड, आपण म्हटलंय की वीड्स काय अनवॉन्टेड प्लांट आहे, वॉन्टेड नाही, अनवॉन्टेड प्लांट आहे. पर्नेसियस आहे, ठीक आहे, पर्नेसियस आहे म्हणजे त्या ठिकाणी अपायकारक येते, म्हणजे पॉइझन वगैरे, पॉइझनस आहे काही वीड. त्याच्यानंतर हार्मफुल प्लांट वगैरे आहेत विच इंटरफिअर विथ ऍग्रिकल्चर ऑपरेशन. आता इंटरफिअर करतात कशाला, ऍग्रिकल्चर ऑपरेशनला. आपण बघतो आपले फार्मर वगैरे जर त्या ठिकाणी हे करत असतील, म्हणजे आपण बघितलं आता जनरली, आता नसल तुम्ही, कारण की आता फादर आपल्याला काम सांगत नाही आपल्याकडे गावाकडे गेल्यानंतर, बट आपण 8वी 9वी 10वी पर्यंत होतो त्यावेळेस आपल्याला हक्कानी फादर सांगायचं, ठीक आहे. आज आता फादर आपल्याला काम नाही सांगत, बट पहिलं आता बघा मला आठवतंय चांगलं की फादर वगैरे, मी लहान होतो 7वी 8वी पर्यंत, त्या याच्यावर बसायला लावायचे मला, ठीक आहे, त्या नांगरावर बसायला लावायचे आणि ते बैल वगैरे चालायचे, ठीक आहे. आणि ते गबाळ वगैरे गुतायचं त्याला, ठीक आहे. मग ती पाभार वगैरे अशी कानोडी करायचे आणि मी तसंच त्या दाव्याला धरून बसायचं, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीनं जे काही इंटरफिअर वगैरे करतात, जनरली मला सांगायचं तात्पर्य असतं की जे काही इंटरफिअर वगैरे करतात ऍग्रिकल्चर ऑपरेशनला वगैरे, काही काही ठिकाणी काय होतात, डायरेक्ट जे आपलं सीड ड्रिल वगैरे असतं किंवा जे काही आपलं हॅरो वगैरे आहेत ते डायरेक्ट ब्लॉक वगैरे होतात, ठीक आहे. मग आता हे काही डिस्कस करण्याची गोष्ट नाही, पण चला बघू आपण. इन्क्रीज लेबर, ठीक आहे. आता वीड वगैरे आहेत, विडिंग वगैरे करण्याची, त्यामुळे काय करणार आहे त्या ठिकाणी आपल्याला लेबर वगैरे इन्क्रीज होतील. त्याच्यानंतर ऍट द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड रिड्यूस द यील्ड ऑफ क्रॉप्स, हे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वगैरे पण त्या ठिकाणी काय होईल, वाढल. आता जर तुम्ही बघितलं तर नॉर्मल टिलेज ऑपरेशन करण्यासाठी जवळपास जे काही तुमचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे त्याच्यात 30% कॉस्ट ही फक्त तुम्हाला काय लागत असते, टिलेजला लागत असते, ठीक आहे. म्हणजे जेवढी काय खर्च येतो आपल्याला क्रॉप प्रोडक्शन घ्यायला, त्याच्यातला 30% खर्च हा कशाला येत असतो तुमचा, टिलेज ऑपरेशन कॅरिड आउट करण्याला. मग आता त्याच्यात जर जास्त वीड असेल तर ही कॉस्ट अजून वाढत जाईल, म्हणजे शेतकरी अजून तोट्यामध्ये त्या ठिकाणी जाईल. आता मग अल्टिमेटली जास्त वीड असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, यील्ड वगैरे तुमचं रिड्यूस होणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी वगैरे आहेत, हे पाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवायचं. अनवॉन्टेड प्लांट आहे हे, त्याच्यानंतर पर्नेसियस आहे, हार्मफुल आहे, ठीक आहे. विड्स आर, हे सगळं सरळ सरळ शब्द तुम्हाला जेवढे आठवतात तेवढे लिहू शकतात. आता हे बोल्ड केलेले जे आहेत शब्द, हे सगळे काय त्या ठिकाणी कीवर्ड्स आहेत, ठीक आहे. कीवर्ड्स आहेत हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता बघा दुसरी डेफिनेशन, विड्स इज डिफाइंड ऍज द अनवॉन्टेड. आता वेगवेगळ्या ऑर मध्ये डेफिनेशन दिलेल्या आहेत, ठीक आहे. आता सगळ्यात थोडेसे दोन आपण थोडंसं क्विक बघू. आता ऑर मध्ये तुम्हाला जी सोपी वाटेल ती एक डेफिनेशन करायची, ठीक आहे, तिने पण वाचायची गरज नाही. आता बघा, विड्स इज डिफाइंड ऍज अनवॉन्टेड आहे, अनडिझायरेबल आहे,
ठीक आहे, ग्रोईंग आउट ऑफ दिअर प्रॉपर प्लेस. ठीक आहे, आउट ऑफ दिअर प्रॉपर प्लेस. आता जर आपण वीड म्हटले तर ते प्रॉपरली काय असतात, प्रॉपर म्हणजे ते वाईड फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे, मग ते आपल्याला इंटरफिअर करतात, म्हणजे ते कुठे येतात, आपल्या फील्डमध्ये येत आहेत. ठीक आहे, मग त्यांचं प्रॉपर प्लेस वेगळं आहे आणि ते आपल्या फील्डमध्ये येत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर विच इंटरफिअर द युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मग नॅचरल रिसोर्सेस वगैरे आपण बघितलं, वॉटर, मिनरल्स वगैरे असन, सनलाईट वगैरे असन, ठीक आहे, इयर वगैरे असन, स्पेस वगैरे, ह्या गोष्टी. त्याच्यानंतर प्रॉलिफिक आहे. ठीक आहे, हे शब्द सगळे कीवर्ड्स हे लक्षात ठेवायचे, डेफिनेशन मध्ये हे आले पाहिजे. आता प्रॉलिफिक म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात काय करतायत ते, अबंडंट सीड प्रोडक्शन त्या ठिकाणी त्यांचं होते. ठीक आहे, म्हणजे एक जर झाड उगलं तर ते लाखो हजारो सीड्स त्याच्यापासून तयार होतात. ठीक आहे, म्हणजे प्रॉलिफिक इन नेचर आहे. त्याच्यानंतर परजिस्टंट आहे. परजिस्टंट म्हणजे काय, तुम्ही एकदा जर तुमच्या शेतामध्ये वीड आलं आणि समजा ते एकदा जर खूप मोठ्या प्रमाणात विडिंग जर झाली, ठीक आहे, म्हणजे वीड सीड स्प्रेड झाले शेतामध्ये, तर ते कंट्रोल करायला, ठीक आहे, ते कंट्रोल करायला जवळपास तुम्हाला 10 वर्ष लागतील. म्हणजे 1 सीडिंग इज इक्वल टू 10 इयर्स विडिंग असं जनरली म्हटलं जातं. 1 इयर सीडिंग इज इक्वल टू 10 इयर विडिंग. म्हणजे एकदा जर तुमच्या शेतामध्ये जर वीड सीड्स पडले खूप मोठ्या प्रमाणात, तर ते सगळे 100% आपल्याला वीड कंट्रोल करायला जवळपास 10 वर्ष लागतात. ठीक आहे, म्हणजेच त्या ठिकाणी आता वीड एकदा सीडिंग झाल्यानंतर प्रत्येक वर्षी, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आपण किती वीड कंट्रोल केलं आणि प्रत्येक वर्षी सगळेच वीड्स त्या ठिकाणी जर्मिनेट नाही होणार आहेत. ठीक आहे, जशी फेवरेबल कंडिशन असेल तसे त्या ठिकाणी जर्मिनेट होतील. म्हणजेच आपण पुढे बघणार आहे, एक डॉर्मन्सी सुद्धा वीड काय करत असतात, प्ले करत असतात. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह आहे, प्लांटशी काय करतात, वीड कॉम्पिट करतात. ठीक आहे, मग ते नॅचरल रिसोर्सेस असन, ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे डॉमिनंट त्या ठिकाणी वीड्स असतात. त्याच्यानंतर बघा हार्मफुल त्याचे इफेक्ट आहे, प्लांटसाठी पण असन, आपल्यासाठी पण असेल. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये हार्मफुल इफेक्ट वगैरे बघितले आपण, तर वेगवेगळे इफेक्ट आहेत ते आपण पुढे बघणार आहे. त्याच्यामध्ये ॲलोपॅथी वगैरे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इव्हन पॉइझनस. आता आपण ज्याला व्हाईट धोत्रा म्हणतो, ठीक आहे, धोत्र्याचं झाड माहिती आहे ना तुम्हाला. तर हे हा एक पॉइझनस पॉइझनस सुद्धा वीड असतात इन नेचर अँड कॅन, या ठिकाणी बघा, अँड कॅन ग्रो इन ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन. म्हणजे बघा, वीड्सची अशी कॅपॅसिटी असते जे की ऍडव्हर्स किती हे असलं कंडिशन तरी त्या ठिकाणी ते जर्मिनेट किंवा ग्रो होतात. आता समजा वीडची एक त्याची एक एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा वीडचं. समजा खूप ड्रायलँड कंडिशनला खूप कमी पाऊस असला तरी वीड काय करतात, त्यांची लाईफ सायकल वगैरे जी आहे ती खूप शॉर्ट त्या ठिकाणी कंप्लीट करतात आणि त्या ठिकाणी काय होतं, सीडिंग वगैरे होतं आणि परत जी काही सायकल आहे, जे जनरेशन आहे, तशा पद्धतीने काय होतं ते चालू ठेवतात. आणि खूप जास्त पाऊस वगैरे जरी पडला तर त्या ठिकाणी तशी म्हणजे जशी सिच्युएशन असेल तशी ती लाईफ सायकल ते काय करतात त्या ठिकाणी चालू ठेवतात. ठीक आहे, आणि हे जे काही सगळे कीवर्ड्स वगैरे आहेत, ठीक आहे, हे सगळे त्या डेफिनेशन मध्ये तुमच्या आले पाहिजे आणि यालाच काय म्हणायचं, वीड्स. मग आता हे सुद्धा काय आहे, त्यांचे हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वीडचे, जे आपण पुढे पण बघणार आहे. आता बघा पुढं, वीड इज अ प्लांट ग्रोविंग आउट ऑफ प्लेस अँड टाइम. ठीक आहे, आता आउट ऑफ प्लेस म्हणजेच एक जे काही वाईल्ड फॉर्म आहे तो आपल्या डायरेक्ट शेतामध्ये जे काही स्पीसीज वगैरे आहे ते येत आहेत. आणि टाइम, ठीक आहे, ग्रोविंग आउट ऑफ प्लेस अँड टाइम म्हणजे आपल्याला ज्या टायमिंगला यायला नाही पाहिजे ते येत आहेत. ठीक आहे, मग समजा आपला क्रॉप आपण कल्टिवेशन घेत असतो, ठीक आहे, बघा जनरली जर तुम्ही बघितलं तर त्याच वेळेस जास्त वीडची ग्रोथ होत असते. ठीक आहे, आणि जर खरीप वगैरे जर बघितलं आपण, खरीप सीझन मध्ये सगळ्यात जास्त वीड पॉप्युलेशन कधी असतं, खरीप मध्ये. ठीक आहे, का, पाऊस वगैरे जास्त असतो. ठीक आहे, आणि रब्बी सीझन मध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय असतं, वीड पॉप्युलेशन कमी असतं. का, कारण की त्या ठिकाणी फक्त तोपर्यंत सगळे जे काही वीड सीड्स आहेत, वीड आहेत, ते काय होत असते त्या ठिकाणी त्यांची सीडिंग वगैरे झालेली असते किंवा मॅच्युरिटी स्टेजला ते येऊन गेलेले असतात. आणि फक्त मग आणि रब्बीला काय होत असतं, जनरली रब्बी आणि समरला आपण इरिगेटेड ऍग्रिकल्चरवर जास्त फोकस करतो. त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जरी वीड सीड्स असले तरी ते उगत नाही, इव्हन इरिगेट आपण केलं तरी. कारण की जे एक मायक्रो क्लायमेट त्यांच्यासाठी लागत असतं ते डेव्हलप होत नाही आणि तेच वीड सीड्स परत पाऊस वगैरे पडल्यानंतर त्या ठिकाणी काय उगवत असतात. बघा, दे आर अनवॉन्टेड, नॉट युजफुल, परजिस्टन्स अँड प्रॉलिफिक, इफेक्टिव्हली कॉम्पिटिटिंग विथ द बेनिफिशियल अँड डिझायरेबल क्रॉप प्लांट्स फॉर स्पेस असन, न्यूट्रिएंट असन, सनलाईट असन अँड वॉटर, इंटरफेअर विथ ऍग्रिकल्चर ऑपरेशन अँड देअर बाय रिड्युसिंग द यील्ड अँड क्वालिटी ऑफ प्रोड्यूस. ठीक आहे, आता हे
थोडस खूप बेसिक झालं. ठीक आहे, आता मला एकदा कमेंट करून सांगा ऑनलाईन वाले, सगळं चाललंय का व्यवस्थित आणि खूप डिटेल होतंय का, का थोडंसं पळवायचंय किंवा एवढं डिटेल मध्ये सांगायची गरज नाही, ते एकदा कमेंट करा. डिटेल होतंय का लय, थोडंसं स्पीड पाहिजे ना? ठीक आहे. आता थोडंसं आजचंच लेक्चर आहे ना, भरपूर आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे पण विद्यार्थी आहेत. इंजिनिअरिंग सर होतं व्यवस्थित का थोडं स्लो घ्यायचं अजून? होतंय का? हा ठीक आहे, काय नाही, आपण इम्प्रूव्ह करू. कारण की आता सगळेच मुलं कोणत्या कोणत्या बॅकग्राऊंडचे, थोडंसं त्या दृष्टीने मी आजचं लेक्चर हे करत आहे. बघू आपण सगळं परत डिटेलमध्ये बघणार आहे. आता भरपूर हे कॅरेक्टरिस्टिक्सचे पार्ट वगैरे होते. आता कॅरेक्टरिस्टिक्स ज्यावेळेस आपण बघणार आहे त्याच वेळेस हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आता बघा, सेव्हरल डेफिनेशन्स ऑफ वीड. आता तुम्हाला जर विचारली डेफिनेशन, आता ह्या तीन तीन डेफिनेशन बघितल्या आणि ही जर डेफिनेशन तुम्ही लिहिली तर तुम्हाला अजून त्या ठिकाणी काय होईल माहितीये का, जास्त छान पद्धतीचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडेल. कारण की ही जी डेफिनेशन ही खूप पॉप्युलर डेफिनेशन आहे. पॉप्युलर डेफिनेशन म्हणजेच जे काही प्रोफेसर वगैरे असतील किंवा जे पेपर सेटर वगैरे असतील त्यांच्यासाठी ही फेमस डेफिनेशन आहे. जे काही यलमंडा रेड्डी, ठीक आहे, यलमंडा रेड्डी, वाय आर रेड्डीचं प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी खूप फेमस पुस्तक आहे ऍग्रिकल्चर मधलं, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ऍग्रिकल्चरचा ग्रंथ तो ते पुस्तकाला समजलं जातं. त्याच्यामधली डेफिनेशन आहे बघा. सरळ सरळ तुम्ही डेफिनेशन अशी पण लिहू शकता. वीड्स वीड इज अ प्लांट आउट ऑफ प्लेस. ठीक आहे, वीड इज अ प्लांट ग्रोईंग व्हेअर इट इज नॉट डिझायर्ड. ठीक आहे, वीड इज अन अनवॉन्टेड प्लांट. त्याच्यानंतर वीड्स इज अ प्लांट दॅट इज एक्स्ट्रीमली नॉक्झियस, युजलेस, अनवॉन्टेड ऑर पॉइझनस. आणि वीड इज अन अनइन्व्हायटेड गेस्ट. ठीक आहे, हे बघा, आता हे शब्द असे टाकायचे तुम्ही. अनइन्व्हायटेड गेस्ट, आपल्याला निमंत्रण नसेल तर आपण जात नाही, तसं आपण वीडला इन्व्हाइट करत नाही तरी ते आपल्या फील्डमध्ये येतं. असं अनइन्व्हायटेड गेस्ट येते. वीड इज अ प्लांट विथ निगेटिव्ह व्हॅल्यू. वीडला काय निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आता बघा, वीड इज अ एन ए प्लांट ऑर व्हेजिटेशन एक्सक्लुडिंग फंजाय. ठीक आहे, फंजाय वगैरे असेल ते याच्यामध्ये येत नाही. इंटरफिअरिंग विथ ऑब्जेक्टिव्ह ऑर रिक्वायरमेंट्स ऑफ पीपल. ठीक आहे, आता जे काही रिक्वायरमेंट्स असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह वगैरे असतील आपले ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय असतात, समजा फील्ड वगैरे जर करायचं, क्रॉप प्रोडक्शन घ्यायचंय तर त्या ठिकाणी डिसीज फ्री, वीड फ्री. ठीक आहे, म्हणजे हे आपलं काय असतं त्या ठिकाणी जनरली ऑब्जेक्टिव्ह असतात. आणि रिक्वायरमेंट्स ऑफ पीपल म्हणजे फक्त शेतातच वीड डिस्टर्ब करत आहे का? नाही, पब्लिक प्लेस मध्ये सुद्धा वीड वगैरे आहेत, जे की गार्डन वगैरे आहे त्याला इंटरफेअर करत आहे. इव्हन रोड साईड्स वगैरे तुम्ही बघितल्या. ठीक आहे, सोबत कंपनी वगैरे असेल, रेल्वे स्टेशन वगैरे असेल, ट्रॅक वगैरे असेल, इकडे तिकडे म्हणजे वीड सगळीकडेच आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करत आहे. ठीक आहे, ऑल वीड्स आर अनवॉन्टेड प्लांट्स. ठीक आहे, इथं बघा आता हे एक सेंटेन्स महत्वाचं आहे. म्हणजे हे सेंटेन्स तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, आणि फेमस आहे, फेमस. ठीक आहे, हे फेमस सेंटेन्स आहे. ऑल वीड्स आर अनवॉन्टेड प्लांट. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण वीड्स किंवा वीड हा शब्द वापरत आहे ते सगळे अनवॉन्टेड प्लांट आहे, म्हणजे ते आपले नको असलेले प्लांट आहे. बट ऑल अनवॉन्टेड प्लांट्स मे नॉट बी वीड्स. ठीक आहे, या ठिकाणी जे काही ऑल अनवॉन्टेड प्लांट्स असतील, ठीक आहे, मे नॉट बी वीड्स म्हणजे आपण त्याला वीड हे म्हणू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे वीड टर्म ही त्याला म्हणू शकत नाही. वेगवेगळे त्याच्यासाठी फॅक्टर्स आहेत बघा. काही काही वीड्स कसे असतात, बेनिफिशियल इफेक्ट वगैरे पण आहेत त्यांचे. ठीक आहे, मग काही वीड्स वगैरे कसे असतात, आता बघा पुढे आपण क्लासिफिकेशन वगैरे बघणार आहे. रिलेटिव्ह वीड वगैरे जर बघितलं आपण तर हे रिलेटिव्ह वीड काय असतं, एक फक्त त्या पर्टिक्युलर सिच्युएशन पुरतीच ते वीड मर्यादित असतं. आता पुढे आपण बघणार आहे रिलेटिव्ह वीड. समजा रिलेटिव्ह वीड म्हणजे काय, समजा आता आपलं आपलं समजा एक ह्या खरीप सीझनला समजा आपण मुगाचं पीक घेतलं, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ग्रीन ग्राम. ठीक आहे, ग्रीन ग्राम घेतलं खरीप मध्ये आणि परत खरीप मध्ये त्याची हार्वेस्टिंग केली आणि रब्बी मध्ये आपण समजा त्या ठिकाणी ग्राम घेतला. ठीक आहे, ग्राम घेतला तर मग जे काही ग्राम आहे, ठीक आहे, मग हे ग्रीन ग्राम हार्वेस्ट केला आणि या ठिकाणी ग्राम घेतला. मग परत ग्राम घेतल्यानंतर त्या ग्रामचं मेजर फील्ड काय त्या ठिकाणी ग्रामचं आहे. मग हे ग्रीन ग्राम त्या ठिकाणी परत काही म्हणजे प्रिव्हियस हार्वेस्ट केलेलं क्रॉप जे असेल त्याचे काही ठिकाणी परत सीडलिंग उगवतील. ठीक आहे, म्हणजे काही आपण बघतो कुठं मोठं वेगवेगळ्या क्रॉपचे हे असतात. मग एखाद्या मेन क्रॉप मध्ये दुसरं एखादं क्रॉप
जर आपण ते म्हणजे पेरलं नसताना सुद्धा किंवा ड्रिलिंग वगैरे त्याची केलेली नसताना पण उगवणे, म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्या सिच्युएशन पुरतं त्याला काय म्हणायचं, वीड म्हणायचं, त्याला रिलेटिव्ह वीड म्हणायचं. ठीक आहे, कारण की आपलं ऑब्जेक्टिव्ह तर ते नव्हतं की आपल्याला ते कल्टिवेशन करायचंय त्याचं. ठीक आहे, आपलं मेन क्रॉप ग्राम आहे, पण त्या ठिकाणी दुसरं कोणतं पण क्रॉप असू द्या, म्हणजेच सिंपल काय काय मेन फील्डमध्ये एका क्रॉपमध्ये दुसरे क्रॉप त्या ठिकाणी उगवणे, सिंपल त्याला म्हणायचं रिलेटिव्ह वीड. आणि एवढंच आपल्याला डेफिनेशन वगैरे ही जी काय आहे हीच तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये लिहायची. ठीक आहे, आता ह्या अशा पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर वीड सायन्स, आता बघा नावातच आहे. ठीक आहे, आता वीड सायन्स मध्ये काय आहे, वीड सायन्स. ठीक आहे, आता तुम्हाला यातून लगेच कळते वीड सायन्स म्हणलं का स्टडी करायचा थोडक्यात. ठीक आहे, वीडचा स्टडी करायचा आहे, मग वीडचा सगळा स्टडी करायचा तुम्ही, वीडची फिजिओलॉजी वगैरे कशी आहे. ठीक आहे, वीड तुम्हाला परत मॅनेजमेंट वगैरे करायचं आहे. मग वीडची फिजिओलॉजी मध्ये पण तुम्ही C3 प्लांट वगैरे आहेत काही वीड त्यांचं C3 आहे, कॅम्प प्लांट वगैरे आहे, C4 प्लांट वगैरे आहे. ठीक आहे, त्याचबरोबर वीड वगैरे जे आहेत ते तुम्हाला म्हणजे पूर्ण त्यांची लाईफ सायकल वगैरे कशा पद्धतीनं रन होते. ठीक आहे, त्याचं ड्युरेशन वगैरे असेल, म्हणजे वीडचा जे काही बायोलॉजी वगैरे असेल वीडची बायोलॉजी फिजिओलॉजी वगैरे ती सगळी त्या ठिकाणी काय करायची, स्टडी करायची. मग त्याच्यामध्ये रेस्पिरेशन असन, फोटोसिंथेसिस वगैरे असन. ठीक आहे, ह्या सगळ्या कन्सेप्टचा स्टडी करणं म्हणजे थोडक्यात काय झालं, वीड. आणि अल्टिमेटली परत काय का त्याचं मॅनेजमेंट वगैरे सुद्धा करणं, हे सगळी गोष्ट याच्यामध्ये येतं. आता वीड्स इज द स्टडी ऑफ वीड्स अँड देअर मॅनेजमेंट विथ इन ऍग्रिकल्चर अँड नॅचरल इकोसिस्टीम. ठीक आहे, इट encompasses various aspects including the biology, ecology and physiology of weeds as well as the development of strategies to control and manage them effectively. ठीक आहे, म्हणजे वीड सायन्स मध्ये काय करायचं थोडक्यात, वीडचा पूर्ण स्टडी करणं, बायोलॉजी फिजिओलॉजी वगैरे, आणि त्याच्यानंतर ते वीड आपलं कसं इफेक्टिव्हली कंट्रोल होईल. ठीक आहे, त्याच्यासाठी मॅनेजमेंट किंवा कंट्रोलिंग जे काही स्ट्रॅटेजी वगैरे आहे त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करणं, त्याला म्हणायचं वीड सायन्स. आता बघा, द फील्ड एम्स टू अंडरस्टूड हाऊ वीड्स कॉम्पीट विथ क्रॉप्स फॉर रिसोर्सेस लाईक water, sunlight and nutrients and develop sustainable practices to minimize their impact. ठीक आहे, हे झालं वीड सायन्स. त्याच्यानंतर बघा आता वीड मॅनेजमेंट आपण ऑलरेडी बघितलंय. वीड मॅनेजमेंट रेफर्स टू द सिस्टमॅटिक अप्रोच ऑफ कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग द ग्रोथ ऑफ वीड्स टू मिनिमाइज देअर इम्पॅक्ट ऑन ऍग्रिकल्चर अँड नॅचरल इकोसिस्टीम. ठीक आहे, ऑनलाईन आवाज वगैरे ओके. ठीक आहे, आता वीड मॅनेजमेंट मध्ये काय करायचं आपल्याला, जे काही वीड कंट्रोल करण्यासाठी आणि रेग्युलेट कंट्रोल करण्यासाठी एक सिस्टमॅटिक आपल्याला अप्रोच त्या ठिकाणी डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये वीड मॅनेजमेंट मध्ये क्वारंटाईन वगैरे हे त्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये येतील. वीड क्वारंटाईन वगैरे करणं, नाही का. म्हणजे आता जर आपण एक्झाम्पल जर बघितले तर त्याच्यामध्ये जे काय आपलं लँटेना कॅमेरा वगैरे आहे हे आपल्याला श्रीलंकेवरून आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टेरिस्ट्रल सराटा म्हणतो त्याला, ठीक आहे, टेरिस्ट्रियल टर्बुलिस त्याचा सायंटिफिक नेम, सराटा आपण त्याला म्हणतो. ते विमानाच्या टायरला आलेलं आहे चिटकून. हे काय झालेले सगळे वीड मॅनेजमेंट करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी येतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काँग्रेस वगैरे जर आपण बघितलं, ठीक आहे, काँग्रेस नाही, गाजर गवत आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला दुसरीकडून आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा मला वाटतंय 1972चा जो काही दुष्काळ वगैरे पडला होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही आपण इम्पोर्ट केलेले जे काही गहू वगैरे होते त्याच्यामध्ये ते सीड्स आले होते. आणि आता त्याला आपण अलाइन वीड कशाला म्हणतो, की जे की बाहेरून आपल्याकडे आलेलं वीड आहे. ठीक आहे, जे की नॅचरली किंवा म्हणजे जे देशी टाईपचं वीड नाही, ते म्हणजे त्याचं जे काही ओरिजिन आहे ते दुसरं कुठलं तरी आहे, दुसऱ्या रिजन किंवा कंट्री मधलं आहे, आणि ते आपल्याकडे आलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण अलाइन वीड. मग तसं अलाइन वीडचं एक एक्झाम्पल काय आपलं काँग्रेस. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, इफेक्टिव्ह वीड मॅनेजमेंट एम्स टू रिड्यूस कॉम्पिटिशन बिटवीन वीड्स वीड्स अँड क्रॉप. ठीक आहे, त्याच्यानंतर दे इनहान्सिंग क्रॉप यील्ड क्वालिटी व्हाईल प्रोमोटिंग सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. ठीक आहे, हे वीड मॅनेजमेंट थोडक्यात हे दोन त्याचे ऑब्जेक्टिव्ह झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता वीड कंट्रोलची एक डेफिनेशन बघायची. ह्या सगळ्या डेफिनेशन करायच्या, कारण की वीडला तुम्हाला फक्त तिथे वीड्स एवढा एकच शब्द दिलाय आणि पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे असं हे दिलेलं आहे. पण वीडचा अभ्यास करताना हे बेसिक तुम्हाला आधी सगळं शिकावं लागेल. आता बघा, वीड कंट्रोल रेफर्स टू द व्हेरियस मेथॉड्स. आता कंट्रोल मध्ये काय येते,
वीड आपल्याला कंट्रोल करायचे. मग कोणत्या कोणत्या मेथॉड्स आहेत त्या ठिकाणी, तर केमिकल असेल, कल्चरल असेल, बायोलॉजिकल वगैरे असेल, या सगळ्या मेथॉड्स असेल. अँड प्रॅक्टिसेस युज्ड टू मॅनेज अँड रिड्यूस वीड कॉम्पिटिशन्स इन ऍग्रिकल्चरल अँड नॉन ऍग्रिकल्चरल सेटिंग्स. ठीक आहे, म्हणजेच वीड कंट्रोल. मग फील्ड असेल किंवा म्हणजे ऍग्रिकल्चर लँड असेल किंवा नॉन ऍग्रिकल्चर लँड असेल. ठीक आहे, सगळं वीड आपल्याला काय करायचं, म्हणजे त्याच्यासाठी सुटेबल कोणत्या मेथॉड्स वगैरे आहेत त्या आपण त्या ठिकाणी काय करायच्यात, अप्लाय करायच्या. त्याला थोडक्यात काय म्हणायचं, वीड कंट्रोल. ठीक आहे, मग याच्यामध्ये केमिकल, कल्चरल, ठीक आहे, बायोलॉजिकल वगैरे सगळ्या मेथॉड येतील. त्याच्यानंतर द गोल इज टू मिनिमाइज कॉम्पिटिशन बिटवीन वीड्स अँड डिझायरेबल प्लांट्स. आता हे वीड कंट्रोलचं गोल काय किंवा एम काय, जे काही कॉम्पिटिशन आहे वीड्स आणि डिझायरेबल क्रॉप्स मधलं, ते काय करणं, थोडक्यात कमी करणं. लाईक क्रॉप्स और ऑर्नामेंटल प्लांट्स, देअर बाय इनहान्सिंग प्रोडक्टिव्हिटी अँड मेंटेनिंग इकोलॉजिकल बॅलन्स. ठीक आहे, त्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड. आता जो काही मेन सिलेबसला पॉइंट आहे तो आपला या ठिकाणी सुरू होते. ठीक आहे, आतापर्यंत आपण सगळं बेसिक बघितलं, जे की एक्झामच्या दृष्टीने आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आता डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात याच्यावर. ठीक आहे, डिस्कस इन डिटेल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड असा क्वेश्चन विचारू शकतात. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, आता जे मी तुम्हाला डेफिनेशन मध्ये किंवा बोलता बोलता जे सांगितले ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही एक प्रॉपर डेफिनेशन जरी केली तरी त्याच्यावरून सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहू शकता. आता बघा, सम वीड सफर्स क्रॉप कम्प्लिटली अँड लॉसेस मॅक्झिमम इकॉनॉमिक इल्ड. आता शुगर बीट असेल, कॅरट वगैरे असेल, या ठिकाणी एक्झाम्पल दिलेत. ठीक आहे, आता असे काही क्रॉप्स आहे जे की सफर करतात क्रॉप. ठीक आहे, मग आता समजा वीड, आता जर आपण या ठिकाणी बघितलं कॅरट असेल, शुगर बीट वगैरे असेल, ठीक आहे, हे अंडरग्राऊंड पार्ट आहे यांचे, म्हणजे जे काही आपलं इकॉनॉमिक पार्ट आहे यांचा अंडरग्राऊंड असतो. मग समजा जर जे काही वीड वगैरे आहे ते समजा सगळे ग्रो झाल्यानंतर आणि त्यांचे जे काही रूट्स असतील अंडर सॉइल, सगळे रूट्स डेव्हलप झाले त्या वीडचे, तर अल्टिमेटली यांचा जो काही अंडरग्राऊंड पार्ट असणार आहे, ठीक आहे, तो व्यवस्थित डेव्हलप होणार नाही. कारण की जे काही रूट्स वगैरे आहेत ते रूट्स काय करणार आहे, अंडर सॉइल त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स वगैरे असेल, मॉइश्चर वगैरे असेल, ते सगळे त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करतील. ठीक आहे, मग आता तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्सला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं एक. ठीक आहे, म्हणजे जेवढे एक्झाम्पल द्याल तुम्ही तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स जास्त पडतील. आता डायरेक्ट लिहिले तरी जमल, बट इतरांपेक्षा अर्धा एक मार्क जर जास्त घ्यायचा असेल तर एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग आता जे काही वीड्स आहेत जे की कम्प्लिटली त्या ठिकाणी क्रॉप सफर करू शकतात किंवा त्या ठिकाणी तुमचं लॉसेस वगैरे मॅक्झिमम होऊ शकतो, असं शुगर बीट आणि कॅरट म्हणजे हे क्रॉप झाले, यांचं यांचं यील्ड या ठिकाणी काय होऊ शकतं, 100% सप्रेस होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर वीड्स आर प्रॉलिफिक अबंडंट सीड प्रोडक्शन कम्पेअर्ड टू क्रॉप. ठीक आहे, एक्झाम्पल अमॅरंथस स्पीसीज. आता हे अमॅरंथस स्पीसीज आहे, हे जवळपास 1,96,000 वीड्स पर प्लांट देतं. ठीक आहे, म्हणजे एवढी त्याची काय कॅपॅसिटी आहे. मग हे लक्षात ठेवायचं, प्रॉलिफिक अबंडंट सीड प्रोडक्शन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे बक्कळ प्रमाणात त्या ठिकाणी सीडचं प्रोडक्शन होणार आहे. लगेच एक्झाम्पल काय ठेवायचं लक्षात. आता अमेरॅन्थस मध्ये काय येतं, तांदूळची भाजी तुम्ही बघितली. ठीक आहे, त्याच्यानंतर माठ आणि काटे माठ, म्हणजे तांदूळची भाजी जी आहे ती अमेरॅन्थस स्पीसीज मधलं आहे, म्हणजेच अमेरॅन्थस व्हिरिडीज त्याला म्हणतात. अमेरॅन्थस व्हिरिडीज हे तांदूळची भाजी झाली, हे त्याचं काय एक्झाम्पल आहे. आता मोस्ट ऑफ द वीड सीड्स आर स्मॉल इन साईज. आता जर काही सीड्स वगैरे जर बघितले तर एकदम मायक्रॉन साईज मध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे, म्हणजे हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स हे लक्षात ठेवायचं. अँड कॉन्ट्रीब्युट इनॉमरसली टू द सीड रिझर्व्ह. ठीक आहे, खूप छोट्या प्रमाणात सीड्स वगैरे असल्यामुळं खूप खोलवर जर ते गेले तर त्या ठिकाणी काय ते डॉर्मनंट कंडिशनला जातात. आता जेवढे सीड्स छोटे असतात, जनरली जेवढे सीड्स छोटे असतात तेवढं त्याचं, आता तुम्ही इव्हन याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही क्रॉप कल्टिवेशन मध्ये जर तुम्ही पॅकेज ऑफ क्रॉप प्रॅक्टिसेस आहेत क्रॉपच्या, तिथं जरी क्वेश्चन विचारला तर असे काही जनरल काही गोष्टी आहेत जे की आपल्याला जर माहित असेल तर डायरेक्ट आपण लिहू शकतो पेपरमध्ये. आता क्रॉपच्या बाबतीत जरी बघितलं, जेवढे बोल्ड सीड असतात, ठीक आहे, म्हणजे मोठे जेवढे सीड्स असतात तेवढे डेप्थ त्याची आपण खाली त्याची सोईंग करू शकतो. बट जेवढे छोटे छोटे सीड्स असतील तेवढं त्याची जे काही हे आहे डेप्थ आहे, ठीक आहे, म्हणजे प्लेस करण्याची डेप्थ आहे ती काय असते, कमी असते. या ठिकाणी जर एक पर्टिक्युलर, ठीक आहे, म्हणजे जवळपास खूपच छोटे सीड असेल तर 1 सेंटीमीटर
1 सेंटीमीटर पर्यंत काय असतं त्याला, एक जे काय फेवरेबल डेप्थ आहे त्याची 1 सेंटीमीटर आहे. आणि याच्यापेक्षा जर खाली वीड सीड्स गेले तर त्या ठिकाणी काय होणार, ते उगवणार नाहीत. ठीक आहे, ते डॉर्मनंट कंडिशनला जातील. आणि ज्यावेळेस आपण प्लॉईंग केल्यानंतर जे अप्पर लेअरला परत येतील, ठीक आहे, त्यावेळेस ते जर्मिनेट होतील. आणि क्रॉपच्या बाबतीत पण तसंच असतं. आपण जर जनरली खूप डेप्थला जर क्रॉप सोईंग केले तर त्या ठिकाणी ते उगवत नाही. ओके. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युट इकॉनॉमिक, ठीक आहे, इनॉमरसली टू सीड रिझर्व. ठीक आहे, मग त्या ठिकाणी काय होणार आहे, नेक्स्ट इयरला ज्यावेळेस त्याला फेवरेबल कंडिशन तयार होईल त्यावेळेस त्या ठिकाणी वीड्स वगैरे जे आहेत ते आपले जर्मिनेट होतील. आता याच्यामध्ये एक्झाम्पल काय, चिनोपोडियम अल्बम. ठीक आहे, हे चिनोपोडियम अल्बम त्यालाच काय म्हणतात, लॅम्स क्वार्टर्स किंवा बथुआ. आता हे चिनोपोडियम अल्बम म्हणजे काय, ते चिल वगैरे बघितलं का तुम्ही? हा, याला ह्याला चिनोपोडियम अल्बम घोळ, हा ते एक परत आपला चिल वगैरे असतो जसे लाल पानं वगैरे असतात ना. ठीक आहे, चिनोपोडियम अल्बम घोळ, घोळ तुम्ही काय म्हटला, आणि चिल वेगळा. चिल चिल ते सेम स्पेसिसच असतं ना. हा, म्हणजे मॉइश्चर जास्त असतं त्या घोळमध्ये. ठीक आहे, आणि रेड पानं असतं खालून, पिंक पिंक. ठीक आहे, आणि म्हणजे मॉइश्चर वगैरे जे असतं, त्याच्या जे काही स्टेम वगैरे असतं त्याच्यामध्ये मॉइश्चर वगैरे जास्त असतं. ठीक आहे, मग हे त्याचे काय एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर फॅलरिज मायनर. ठीक आहे, लिटल कॅनरी ग्रास. आता हे वाईल्ड टाईपचं काय या ठिकाणी, काय मिमिक्री वीड ना. हा, मिमिक्री वीड येते, फॅलरिज मायनर वगैरे. त्याच्यानंतर वीड सीड जर्मिनेट अर्लियर अँड दिअर सीडलिंग्स ग्रो फास्ट. ठीक आहे, आता बघा हे जे काही वीड्स आहे, वीड सीड्स जर्मिनेट अर्लियर अँड दिअर सीडलिंग्स ग्रो फास्ट. आता वीड सीड्स वगैरे जे आहे क्रॉपपेक्षा काय करतात, सोईंग केल्यानंतर किंवा एक आपण कल्टिवेशन वगैरे केल्यानंतर खूप फास्ट त्या ठिकाणी काय होतात, जर्मिनेट होतात. आणि जे काही अर्ली स्पेस वगैरे आहे, अबो ग्राउंड स्पेस वगैरे आहे, ते क्रॉपच्या आधी अक्वायर करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, मग असे कोणते असन, फॅलरिज मायनर, परत त्याचे एक्झाम्पल लिटल कॅनरी ग्रास इन व्हीट फील्ड. ठीक आहे, व्हीट फील्ड हे फॅलरिज मायनर वगैरे आहे. व्हीट फील्ड मध्ये काय मिमक्री वीड वगैरे आहे. त्याच्यानंतर अमॅरंथस फिरिडीज वगैरे आहे, त्यालाच काय म्हणतात, ग्रीन अमॅरंथी इन खरीप सीझन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, दे फ्लावर अर्लियर अँड मॅच्युअर अहेड ऑफ द क्रॉप दे इनफेस्ट. ठीक आहे, मग याच्यामध्ये फ्लावर अर्लियर म्हणजे वीड सीड्स वगैरे काय असतात, ते वीड्स जे आपले क्रॉप वगैरे आहे त्याच्या आधी फ्लावरिंग वगैरे होती. आणि जे काही मॅच्युअर वगैरे आहे, मॅच्युरिंग टाइम वगैरे, आता जर आपण मिमिक्री वीड वगैरे जर बघितलं तर क्रॉपचा आणि त्याचा मॅच्युरिटी टाइम वगैरे सेम असतो. किंवा काही वीड्स वगैरे जे असतात ते काय करतात, अर्ली तुमचे त्या ठिकाणी अर्ली त्याची मॅच्युरिंग वगैरे होते, म्हणजे क्रॉपच्या आधीच त्यांचे लाईफ सायकल वगैरे कम्प्लीट करतात. याच्यामध्ये परत चिनोपोडियम अल्बम वगैरे, त्याच्यानंतर अवेना फतुआ, वाईल्ड ओट त्याला म्हणायचं. ठीक आहे, मॅच्युअर्स बिफोर फिट, हे वाईल्ड ओट, वाईल्ड ओट, अवना फतवा, हे सुद्धा काय मिमिक्री वीड वगैरे आहे. आणि जे काही फर्स्ट हर्बिसाइड, ठीक आहे, जे काही हर्बिसाइड रेजिस्टन्स झालं, ठीक आहे, त्याचं हे अवना फतुआ, म्हणजेच हे वाईल्ड ओट काय करायला लागलं, पहिल्यांदा हर्बिसाइडला रेजिस्टन्स दाखवायला लागलं. आता करंटली आयसोकॉर्टियुरॉन वगैरे जे काही हर्बिसाइड वगैरे आहे त्याला, ते सुद्धा एक रेजिस्टन्स म्हणजे वीड्स वगैरे त्याला काय करायला लागलेत, रेजिस्टन्स दाखवायला लागलेत. ठीक आहे, मॅच्युअर्स बिफोर फिट. त्यानंतर बघा, दे हॅव द कॅपॅसिटी टू जर्मिनेट अंडर व्हॅरिड कंडिशन्स बट व्हेरी कॅरेक्टरिस्टिकली सीझन बाउंड. आता बघा, कॅपॅसिटी टू जर्मिनेट अंडर व्हॅरिड कंडिशन, वेगवेगळ्या व्हॅरिड कंडिशनला, वेगवेगळ्या कंडिशनला वीड काय होऊ शकतात, जर्मिनेट होऊ शकतात. बट व्हेरी कॅरेक्टरिस्टिकली सीझन बाउंड. आता हे सीझन बाउंड काय, म्हणजे काही, आता बघा इथं वेगवेगळी कंडिशन, म्हणजे समजा आपण इरिगेटेड कंडिशन बघितली, ठीक आहे, ड्राय कंडिशन बघितली, ठीक आहे, अजून वेगळे किंवा एक्स्ट्रीमली ड्राय कंडिशन वगैरे असेल. ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या कंडिशन झाल्या. बट कॅरेक्टरिस्टिकली काय, ते सीझन बाउंड आहेत. म्हणजे आता बघितलं आपण खरीप सीझन, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन असेल किंवा पाऊस पडल त्याच वेळेस ते वीड उगवतात, म्हणजे खरीप सीझनलाच ते उगवतात. म्हणजे खरीप सीझनचे वीड काही काही रब्बीमध्ये नाही उगवत आहे. ठीक आहे, परत ते समरमध्ये पण नाही उगवणार जरी आपण इरिगेशन प्रोव्हाइड केलं, किंवा अचानक पाऊस वगैरे, आपण अवकाळी पाऊस वगैरे सुद्धा बघतो. ठीक आहे, जोपर्यंत 1-2 पावसामध्ये वीड उगत नाहीत, ठीक आहे, जरी मॉइश्चर तयार झालं तरी. बट ज्यावेळेस ते सगळं मायक्रो क्लायमेट तयार होईल, ठीक आहे, म्हणजे खरीप सीझन सारखंच मायक्रो क्लायमेट तयार होईल, म्हणजे त्या ठिकाणी मॉइश्चर वगैरे असन, ठीक आहे, सगळ्या गोष्टी फेवरेबल होतील, त्यावेळेस आपल्याला वीड वगैरे काय होतात,
उगताना दिसतात. म्हणजे सीझन बाउंड, म्हणजेच पर्टिक्युलर वीड्स, काही वीड्स असे असतात की त्या पर्टिक्युलर सीझनलाच त्या ठिकाणी उगवतात. आता याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर काही वीड्स कसे असतात, क्रॉप बाउंड वीड्स, क्रॉप बाउंड वीड्स असतात. ठीक आहे, क्रॉप बाउंड वीड्स म्हणजेच त्या ठिकाणी काय, त्या पर्टिक्युलर क्रॉपच्या असोसिएशन मध्येच ते उगणार आहेत. ठीक आहे, मग आपण स्ट्रायगा वगैरे बघतो, ऑर्बॅनची वगैरे बघतो. ठीक आहे, हे सगळे काय तुमचे क्रॉप बाउंड वीड आहेत. ठीक आहे, आता हे क्रॉप बाउंड वीड असेल किंवा क्रॉप, आता जे काय आपण पॅरासायटिक वीड म्हणतो ना जनरली, त्याला पॅरासायटिक जे वीड आहेत, ठीक आहे, त्यालाच क्रॉप असोसिएटेड वीड म्हणतात. हे आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे, हे टर्मिनॉलॉजी. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारला, समजा शॉर्ट नोट्स विचारली क्रॉप बाउंड वीड वर किंवा डायरेक्ट पॅरासाइट वीड वर जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, टोटल स्टेम असन, रूट पॅरासाइट असन, स्टेम पॅरासाइट असन, त्याच्यामध्ये कम्प्लीट पॅरासाइट किंवा इनकम्प्लीट किंवा हेमी सेमी वगैरे आहे, ते पुढे बघणार आहे आपण. याच्यामध्ये अल्टरनेट नाव काय त्याला, पॅरासाइट वीडलाच क्रॉप बाउंड वीड किंवा क्रॉप बाउंड वीड म्हणायचं. आणि क्रॉप असोसिएटेड वीड वेगळे असतात. ठीक आहे, क्रॉप असोसिएटेड वीड म्हणजे कोणते वीड, का ते फक्त मायक्रो क्लायमेट मध्येच क्रॉपच्या असोसिएशन मध्ये येत असतात. ठीक आहे, आता तुम्ही पुण्याला सगळे अभ्यास करता का, कारण की इथं सगळ्या सुविधा आहे, सगळे पोरं इथं अभ्यास करताय. मग दुसऱ्यांच्या नादाने काय होतं, आपला पण अभ्यास होतो. म्हणजे वातावरण इथं क्रिएट आहे ना, त्याच्यामुळे आपण सगळे इकडं पुणे 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 करत असतो. म्हणजे तसं वीडचं पण आहे. ठीक आहे, म्हणजे असोसिएटेड. मग त्यांना मायक्रो क्लायमेटसाठी, म्हणजे आता मायक्रो क्लायमेट म्हणजेच काय, का त्या प्लांट कॅनोपी मध्ये जे टेम्परेचर असेल, जे मॉइस्चर असेल, ठीक आहे, जे थंड वातावरण वगैरे असतं. ठीक आहे, आपण कसं उन्हाळ्यामध्ये झाडाखाली बसतो, थंड ठिकाणी बसतो, तसं वीड पण असे काही असतात, त्यांना काय लागत असतं, थंड मॉइश्चर वगैरे लागत असतं. मग त्याला काय म्हणायचं, क्रॉप असोसिएटेड वीड. मग आता बरसिम वगैरे क्रॉप घेतला आपण, तर त्याच्यामध्ये चिचोरी वगैरे आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल वगैरे आहे, पुढे आपण बघणार आहे. हे झाले सीझन बाउंड वीड्स, म्हणजे काय वीड्स कसे तुमचे सीझन बाउंड आहेत. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, दे हॅव द कॅपॅसिटी टू जर्मिनेट अंडर व्हॅरिड कंडिशन, हे बघितलं आपण. मग ह्या सीझन बाउंड मध्ये बघा, पार्थिनियम हिस्टोफोरस, ठीक आहे, म्हणजेच काँग्रेस ग्रास, जर्मिनेट मेनली ड्युरिंग रेनी सीझन बट टोलेरेट्स व्हॅरिड कंडिशन. ठीक आहे, आता बघा, जर तुम्ही हे बघितलं आपलं काँग्रेस वगैरे बघितलं, त्याला आपण गाजर गवत म्हणतो, हे खरीप मध्ये पण दिसतं तुम्हाला. आणि जर तुम्ही त्याला नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला रब्बी मध्ये पण तुम्हाला दिसल ते. आणि जिथे इरिगेटेड कंडिशन आहे तिथे समर मध्ये पण दिसल तुम्हाला. ठीक आहे, हे त्याचं एक एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर इचेनोकोला कोलोना, हे जंगल राईस त्याला म्हणायचं. ठीक आहे, जर्मिनेट इन मॉइस्ट खरीप फील्ड्स. ठीक आहे, आता बघा, मॉइस्ट खरीप फील्ड्स मध्ये बट ऑल्सो अंडर व्हॅरिड सॉइल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर द पीक पिरियड ऑफ जर्मिनेशन ऑलवेज टेक्स प्लेस इन सर्टन सीझन्स इन रेग्युलर सक्सेशन इयर आफ्टर इयर. ठीक आहे, म्हणजे एकदा पीक पिरियड ऑफ जर्मिनेशन ऑलवेज टेक्स प्लेस इन सर्टन सीझन्स. ठीक आहे, इन रेग्युलर सक्सेशन इयर आफ्टर इयर. म्हणजे जे काय आपण सुरुवातीला हे बघितलं, सीझन वगैरे बघितलं, म्हणजे पर्टिक्युलर, म्हणजे असं झालंय का एकाच सीझनला किंवा एकाच खरीप सीझनला खूप सारे वीड्स उगले आणि त्याच्यानंतर उगलेच नाही वीड सीड्स, असं झालं का, नाही. म्हणजे ते इयर आफ्टर इयर ते बरोबर त्या ठिकाणी मायक्रो क्लायमेट डेव्हलप झालं का त्या ठिकाणी उगत आहे. मग सायप्रस रोटुंडस, आपण याला काय म्हणतो, लव्हाळा. ठीक आहे, त्याच्यानंतर फॅलरीज मायनर वगैरे झालं, लिटल कॅनरी ग्रास, पिक्स इन रब्बी विंटर. ठीक आहे, आणि पिक्स इन खरीफ रेनी सीझन. ठीक आहे, पर्पल नट शेड्स वगैरे असेल. ठीक आहे, आता हे समजा जरी नाही लक्षात ठेवलं, आता येलो पर्पल हे त्याच्यामध्ये आहेत प्रकार, इथं काय करायचं, फक्त सायप्रस रोटुंडस एक्झाम्पल मध्ये टाकलं तरी लय झालं. आता वीड मध्ये पण, ठीक आहे, जे काही एक्झाम्पल आहे, खूप पॉप्युलर जे एक्झाम्पल आहेत, जनरली आपण कुठं वाचले तर हेच एक्झाम्पल आहे, आणि हेच आपण इझिली लिहू शकतात. आणि कॉमनली हेच म्हणजे जनरल प्रत्येक फील्डमध्ये, म्हणजे यांचे काय स्पीसीज, प्लांट स्पीसीज किंवा पॉप्युलेशन यांचं जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे स्टडी सुद्धा करताना मॅक्झिमम ह्याच वीडचा केला जातो. म्हणजे आपण लक्षात ठेवताना किंवा स्टडी करताना खूप जगा वेगळं काहीतरी एक्झाम्पल असेल तर ते पाठ नाही करत बसायचं. जनरली आपल्या, आता हे सगळे आपल्याला नोन आहेत, हे एक्झाम्पल हे खूप वेळेस आपण वाचलेले वगैरे आहेत. मग हे असे एक्झाम्पल असेल, हेच म्हणजे हेच शक्यतो लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यामुळं जास्त पाठांतर वगैरे करण्याचा पाठ वगैरे होणार नाही आणि इझिली तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे, त्याच्यानंतर वीड सीड possesses the phenomenon of dormancy, which is an intrinsic physiological power of the seed to resist germination even under favorable condition. Example, Chenopodium album. ठीक आहे, आता बघा, हे चिनोपोडियम अल्बम वगैरे आहे. ठीक आहे, आपण ज्याला घोळ वगैरे म्हणतो ना, हे सीड्स असं असतं, समजा तुम्ही उपटून जरी टाकलं, ते उपटून जरी टाकलं
आणि त्याचा रूटचा सॉइलचा कॉन्टॅक्ट जरी ठेवला नाही तरी त्याची फ्लावरिंग पण होईल आणि त्या ठिकाणी सीड्स वगैरे पण येईल. ठीक आहे. तसंच कॅना एक वीड आहे. ठीक आहे. कॅना सुद्धा तशाच प्रकारचं वीड आहे. त्याला तुम्ही काढून जरी टाकलं, सॉइलशी कॉन्टॅक्ट जरी नाही ठेवला तरी त्याचं जर्मिनेशन फ्लॉवरिंग पण होईल आणि सीड पण त्याचे मॅच्युअर होतील. ठीक आहे. पजेसेस आता हे डॉर्मन्सी वगैरे काही सीड्स वगैरे आहे जे की डॉर्मन्सी पजेस करतात. मग त्याच्यामध्ये आपण इनेट डॉर्मन्सी वगैरे बघतो. ठीक आहे. इनफोर्स डॉर्मन्सी वगैरे बघतो. ठीक आहे. हे सगळे त्याचे प्रकार वगैरे आहेत. म्हणजे फेवरेबल कंडिशन वगैरे जरी त्या ठिकाणी फेवरेबल वगैरे असली किंवा नसली तर त्या ठिकाणी वीड्स तुमचे काय होणार आहे, जर्मिनेट होणार नाही. आता वीड्स डू नॉट लूज दिअर फेअबिलिटी इयर्स इव्हन अंडर ऍडव्हर्स कंडिशन. ठीक आहे. हे पण बघितलं आपण. त्याच्यामध्ये आता चिनोपोडियम अल्बमासन बतुआ सीड्स फेएबल फॉर अप टू 30 टू 40 इयर्स. बघा म्हणजे हे जे काही सीड्स आहे त्याचं 30 ते 40 वर्षापर्यंत सीड व्हेएबल राहू शकतं. ठीक आहे. म्हणजे एकदा त्याची सीडिंग झाल्यानंतर 30-40 वर्षांनी सुद्धा ते उगू शकतं. त्याच्यानंतर अमेरंथस. ठीक आहे. रेट्रोफ्लेक्सस. त्याच्यानंतर याला काय म्हणायचं, पिगवीड सीड्स व्हेएबल फॉर ओव्हर 20 इयर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कॅनोलस आर्व्हेन्सिस हे जे काही वीड आहे त्याला फील्ड बेंड वीड म्हणतात. सीड्स रिमेन व्हेएबल फॉर ठीक आहे डिकेड्स. म्हणजे एका डिकेड्स पर्यंत ते काय राहू शकतात, त्या ठिकाणी व्हेएबल राहू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द वीड्स पजेसेस C4 टाईप. आता हे बघितलं आपण. बघा म्हणजे हे माहिती आहे आपल्याला कन्सेप्ट. मोस्ट ऑफ द वीड्स पजेसेस C4 टाइप्स ऑफ फोटोसिंथेसिस विच इज अन ऍडेड ऍडव्हान्टेजेस ड्युरिंग. ठीक आहे. C4 प्लांट. C4 आणि तुम्ही सायन्स मध्ये पण शिकला असाल. C4 प्लांट आणि C3 प्लांट आणि कॅम्प प्लांट आपण म्हणतो. ठीक आहे. आता C4 प्लांट वगैरे हे जे काय असतात जनरली काय असतात, ड्राऊट रेजिस्टन्स वगैरे असतात. ठीक आहे. आणि त्यांची फोटोसिंथेटिक किंवा फोटोसिंथेसिस करण्याची जी काही ॲबिलिटी वगैरे असते ती काय असते, जास्त असते. म्हणजे इफिशियन्सी जास्त असते. ठीक आहे. म्हणजे जे काही फोटोसिंथेसिस होण्याचे जे काही प्रकार आहे हे म्हणजे त्यांची जी काही कपॅसिटी वगैरे असते फोटोसिंथेसिसची ती जास्त असते. ठीक आहे. आणि जे काही कार्बन वगैरे आहे, ठीक आहे, ऍसिमिलेशन रेशो, कार्बन ऍसिमिलेशनचा म्हणजेच जे काही फोटोसिंथेसिस किंवा फूडद्रव्य तयार होण्याचा जो काही रेशो वगैरे असतो आणि त्याच्या प्लांट बॉडीमध्ये स्टोअर करण्याचा जो काही रेशो वगैरे असतो तो जास्त असतो. ठीक आहे. मग CO2 वगैरे जे असेल कम्पेअर टू ऑक्सिजन वगैरे, ठीक आहे, त्याचं कम्पॅरिझन वगैरे केलं जातं. आणि त्याच्यामध्ये तो रेशो जास्त असल्यामुळं आणि त्या ठिकाणी जे काही मॉइश्चर स्ट्रेस, ठीक आहे, मॉइश्चर मेन रोल काय असतो C4चा, जे की मॉइश्चर रेजिस्टन्स असतात. म्हणजे रेजिस्टंट टू ड्राऊट वगैरे आपण ज्याला म्हणतो C4 प्लांट. मग त्याच्यामध्ये जवार वगैरे असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये परत बाजरा वगैरे असेल. हे काय C4 प्लांट आहे. आणि मग त्यांची ड्राऊट रेजिस्टन्स जी कॅपॅसिटी वगैरे जी असते, ठीक आहे, त्याची जास्त असते. त्यालाच मॉइश्चर ट्रेस वगैरे ते जास्त कॅपेबल असतात मॉइश्चर ट्रेस करण्यासाठी. आणि कॅम्प प्लांट वगैरे जर म्हटले तर कॅम्प प्लांट वगैरे काय करत असतात, म्हणजे ते स्वतः त्यांची एक ॲबिलिटी असते कॅम्प प्लांटला. काय काय ते म्हणजे ड्युरिंग डे ज्यावेळेस ड्युरिंग डेला ज्यावेळेस फोटोसिंथेसिस वगैरे होत असतं. आता सायमल्टेनियसली आपण जर फिजिओलॉजीमध्ये जर बघितलं तर ऍक्च्युअली ट्रान्सपिरेशन केव्हा होत असतं, फोटोसिंथेसिसच्या वेळेस. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस टोमॅटो ओपन होतो त्यावेळेस लाईट वगैरे जी असते, लाईट रिॲक्शन पण होत असते. आणि त्याच वेळेस काय होत असतं, त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन वगैरे होत असतं. ठीक आहे. म्हणजे सायमल्टेनियसली प्रोसेस चालते. मग म्हणजे मग या ठिकाणी जे काही कॅम्प प्लांटचे जे काही स्टोमॅटा असतात हे केव्हा रात्रीचे ओपन होतात. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी कार्बन वगैरे काय करतात, ऍब्सॉर्ब करून ठेवतात. आणि दिवसाच्या वेळेस त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस वगैरे जे आहे ते म्हणजे जे काही ऍब्सन्स ऑफ लाईट मध्ये त्या ठिकाणी ते म्हणजे स्टोमॅटा त्यांचा ओपनच होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांची जे काही फोटोसिंथेसिसची क्रिया वगैरे आहे ती काय होत असते, रात्रीचं होत असते. आणि दिवसा काय होत असतं त्या ठिकाणी, म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे आहे तो रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी काय करतात, ते ऍब्सॉर्ब करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा C3 आणि C3 प्लांट वगैरे जे असतात जनरली त्यांची जी काही ड्राऊट रेजिस्टन्स कॅपॅसिटी वगैरे आहे ते त्या ठिकाणी कम्पेअर टू C4 प्लांट त्या ठिकाणी काय असतं, कमी असतो त्या ठिकाणी. ठीक आहे. हे C4 प्लांट झाले. त्याच्यानंतर शॉर्ट डे प्लांट असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉंग डे प्लांट वगैरे असतात. म्हणजे वीड सीड्स मध्ये तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सुद्धा बघू शकता, लिहू शकता. त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह शॉर्ट डे प्लांट, क्वालिटेटिव्ह लॉंग डे प्लांट ह्या सुद्धा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आता आपण जनरली शॉर्ट डे, न्यूट्रल किंवा लॉंग डे प्लांट हे असे ऐकलेले आहेत.
मग त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह शॉर्ट डे, क्वालिटेटिव्ह लॉंग डे. ठीक आहे, हे काय असतं क्वालिटेटिव्ह शॉर्ट डे. आता क्वालिटेटिव्ह शॉर्ट डे म्हणजे काय, तेवढं जो काही स्पेसिफिक पिरियड आहे त्यांना, म्हणजे 10 तास त्यांना फ्लॉवरिंगसाठी 10 तास लाईट ते रिक्वायर्डच आहे. पण ते 8 तास जरी असेल तर त्या ठिकाणी त्यांची फ्लॉवरिंग वगैरे होणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे झाले क्वालिटेटिव्ह शॉर्ट डे प्लांट. ठीक आहे, म्हणजे आणि येस. हम्म, 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 हम्म. हा, आता जे काही बघा फिजिओलॉजीचं जे काही क्लासिफिकेशन वगैरे आहे त्याच्यामध्ये C3 म्हणजे 3 कार्बन ऍटम इन्व्हॉल्व असतात C3 मध्ये, आणि C4 मध्ये जे काही 4 कार्बन ऍटम वगैरे इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जनरली जर बघितलं आणि एक ॲग्रोनॉमिक पॉईंट व्ह्यूनी जर त्याला बघितलं तर एक ड्राऊट रेजिस्टन्सचा त्याच्याशी संबंध आहे त्याचा. ठीक आहे, म्हणजे मॉइश्चर स्ट्रेस वगैरे असेल त्याच्याशी संबंध आहे ॲग्रोनॉमिक दृष्टीने जर बघितलं. आणि इन डिटेल जर आपण बघितलं तर C3 प्लांटची एक डायरेक्ट सायकल आहे. ठीक आहे, C3 ची सायकल आहे, C4 ची सायकल आहे. इव्हन कॅम्प प्लांट वगैरे असेल त्याच्यामध्ये परत लाईट रिॲक्शन असेल, डार्क रिॲक्शन वगैरे असेल. ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये शिकायला भेटतील. ठीक आहे, कारण की तो फिजिओलॉजी कोर फिजिओलॉजीचा पार्ट आहे. आपल्याला इथं फक्त इसेन्शियल काय C3 टाईप, C4 टाईप आणि बेसिक एक ॲग्रोनॉमिक पॉईंट व्ह्यूने एवढं इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर हा C3 आणि क्वालिटेटिव्ह किंवा लॉंग डे, क्वालिटेटिव्ह शॉर्ट डे असं न्यूट्रल प्लांट वगैरे ते पण वीड्स मध्ये असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता बघा, दे possesses extensive root system which go deeper as well as the creeping type. ठीक आहे, आता एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टीम. ठीक आहे, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टीम म्हणल्यावर त्या ठिकाणी काय असणार आहे, खूप डेप्थ मध्ये त्या ठिकाणी रूट्स वगैरे असतील, आणि जे काही बल्कनेस असणार आहे रूट्सचा तो पण त्या ठिकाणी काय असणार आहे. इव्हन आता क्रिपिंग टाईप म्हणजे काय, त्या ठिकाणी जे काही वीड्स वगैरे आहे ते रूट्स प्लांट त्याच्या बेस पासून किंवा प्लांट पासून असे क्रिपिंग टाईप वगैरे त्याचे रूट्स ची ग्रोथ वगैरे होते. मग याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये आपण हरियाळी वगैरे बघतो. ठीक आहे, सायनोडॉन वगैरे त्याचे एक्झाम्पल वगैरे आहेत. आणि मग या ठिकाणी काय होतं, हे जे काही इंटरनोड्स वगैरे असतात, ठीक आहे, यापासूनच रिप्रोडक्शन वगैरे होत असतं. हे आपण पुढे बघणार आहे. त्याच्यानंतर बघा सायनोडॉन डॅक्टोलॉन. ठीक आहे, बर्मुडा ग्रास वगैरे त्याला म्हणायचं, क्रिपिंग स्टोलन्स अँड रायझोम्स. ठीक आहे, आता हे स्टोलन्स आणि रायझोम्स काय असतात, तर हे रायझोम्स काय असतात, अंडरग्राऊंड पार्ट असतात. ठीक आहे, आणि स्टोलन्स काय असतात, ते अबोव ग्राउंड पार्ट असतात. आता समजा बघा, हे स्टोलन्स आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी समजा, ठीक आहे, आता या ठिकाणी हा सॉइलचा लेअर आहे. ठीक आहे, हा सॉइल लेअर आहे, या ठिकाणी हा सॉइल सरफेस आहे. आणि स्टोलन्स जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक जे काही क्रिपिंग टाईप रूट सुटणार आणि हे अबोव द ग्राउंड जाणार. ठीक आहे, याला म्हणायचं स्टोलन्स. ठीक आहे, आणि इथूनच परत काय होतील, वीड सीड्स तुमचे सॉरी वीड्स वगैरे तुमचे व्हेजिटेटिव्हली जर्मिनेट होतील आणि रूट्स खाली जातील. आणि रायझोम्स काय असतात, हे अंडरग्राउंड पार्ट असतात, जे की तुमचे अंडरग्राउंड म्हणजे अंडर सॉइल त्या ठिकाणी काय होणार आहे, त्याची क्रिपिंग वगैरे त्या ठिकाणी होईल. याला म्हणायचं रायझोम्स वगैरे. हे आपण पुढे बघणार आहे. यामध्ये बघा कॉन्व्हॅल्युलस आर्वेन्सिस, फील्ड विंडवीड वगैरे हे त्याचे एक्झाम्पल आहे. काय, ही एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टीम वगैरे ज्याची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता हे सिंपल आहे, हे आपण जनरली बघितलंय. वीड्स हॅव रॅपिड सिडलिंग ग्रोथ अँड ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस फेन यंग. ठीक आहे, हे काय रॅपिड सीडलिंग ग्रोथ वगैरे असेल आणि रिप्रोड्यूस वगैरे करण्याची जी काय कॅपॅसिटी आहे सीड प्रोडक्शन वगैरे, ती अर्ली आहे प्लांटच्या. त्यानंतर बघा, रेड रॉट रेड रूट वगैरे असेल, रेड रूट पिगवीड. ठीक आहे, कॅन फ्लावर रिप्रोड्यूस फेन इट इज लेस दॅन 8 इंच टॉल. ठीक आहे, म्हणजे एवढं छोटी हाईट असताना सुद्धा ते काय होऊ शकतात, त्या ठिकाणी रिप्रोडक्शन वगैरे त्याचं होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, weeds have quick maturation period or take over short time in the vegetative phase. आता कॅनडा थ्रिस्टल हे आणि रशियन थ्रिस्टल हे त्याचे काय आहेत एक्झाम्पल वगैरे आहेत. त्याच्यानंतर वीड्स मे हॅव ड्युएल मोड ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे, ड्युएल मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काही वीड्स काय होऊ शकतात, सीड थ्रो पण त्या ठिकाणी जर्मिनेट होतील, आणि काही वीड्स वगैरे जे आहेत ते तुमचे व्हेजिटेटिव्हली सुद्धा रिप्रोड्यूस होतील, म्हणजे ड्युएल मोड झाला त्या ठिकाणी. मोस्ट ऑफ वीड्स आर अँजिओस्पर्म अँड रिप्रोड्यूस बाय सीड्स. ठीक आहे, अँड व्हेजिटेटिव्हली टू.
म्हणजेच हरियाली, ज्याला आपण सायनाडॉन म्हणतो. बघा, वीड्स हॅव एन्व्हायरमेंटल प्लास्टिसिटी. ठीक आहे, आता एन्व्हायरमेंटल प्लास्टिसिटी, many weeds are capable of tolerating and growing under wide range of climatic and edaphic कंडिशन. आता क्लायमॅटिक कंडिशन वगैरे असेल, आपण बघितलं सुरुवातीला ड्राऊट रेजिस्टन्स वगैरे काही वीड्स वगैरे असतील. ठीक आहे, म्हणजे मॉइश्चर ट्रेस किंवा मॉइश्चर अवेबिलिटी नुसार किंवा बाकीचे जे काही इन्व्हायरमेंटल कंडिशन वगैरे असेल त्यानुसार ते रिप्रोड्यूस वगैरे होतात. आणि इडॅपिक कंडिशन म्हणजे जे काही तुमची सॉइल वगैरे आहे, म्हणजे वेगवेगळ्या सॉइलच्या टाईपनुसार किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार वेगवेगळे सीड्स वगैरे त्या ठिकाणी काय होत असतात, जर्मिनेट होत असतात. त्याच्यानंतर बघा, पार्थेनियम हिस्टोफोरस म्हणजेच आपलं काँग्रेस ग्रास, ग्रोन इन फॅरिड सॉइल अँड क्लायमेट. अमेरंथस स्पेसिस वगैरे असन, पिगवीड, टोलेरस ड्राउट्स अँड फर्टिलिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर चिनोफोडियम अल्बम वगैरे असन, बथुआ, थ्राइव्स इन वाईड रेंज ऑफ सॉइल. त्याच्यानंतर बघा, वीड्स आर ऑफन सेल्फ कॉम्पिटेबल बट सेल्फ पॉलिनेशन इज नॉट ऑब्लिगेटरी. ठीक आहे, आता बघा, म्हणजे एकमेकाशी ते काय असतात, सुसंगत असतात. म्हणजे काही वीड्स वगैरे जे आहेत, ठीक आहे, त्यांचं सेल्फ पॉलिनेशन वगैरे होऊ शकतं, बट ते कंपल्सरी नाही. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी काही प्रमाणात क्रॉस पॉलिनेशन वगैरे पण होऊ शकतं. मग याच्यामध्ये चिनोपोडियम अल्बम वगैरे असन, ठीक आहे, फॅलरिस मायनर वगैरे असन, हे काय आहेत, मोस्टली सेल्फ कॉम्पिटेबल. ठीक, त्याच्यानंतर बघा, म्हणजे हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत विथ एक्झाम्पल जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला खूप सारा म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या आन्सर मधून दिसून येईल. त्याच्यानंतर बघा, हे आता बघा या ठिकाणी दोन दोन एक्झाम्पल वगैरे आहेत, तुम्ही एक एक एक्झाम्पल जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट. बघा, इफ वीड इज अ क्रॉस पॉलिनेटेड, दिस इज अकम्प्लिश्ड बाय नॉन स्पेसिफिक फ्लॉवर व्हिजिटर्स और बाय विंड. ठीक आहे, जरी आता ते क्रॉस पॉलिनेशन असेल, त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन म्हणजे क्रॉस पॉलिनेटेड हे जर असेल फ्लॉवर किंवा वीड्स वगैरे असेल, तर क्रॉस पॉलिनेशन वगैरे नॉन स्पेसिफिक फ्लॉवर व्हिजिटर्स म्हणजे जे काय तुमचे समजा इन्सेक्ट वगैरे असतील किंवा विंड वगैरे असेल, हे पोलेन वगैरे ग्रेन्स जे आहेत ते इकडून तिकडं हे होऊन त्यांच्यामध्ये पॉलिनेशन वगैरे होतं. त्याच्यामध्येच पार्थेनियम असन, सायनोडॉन हे त्याचे एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर वीड्स रेजिस्ट डिटर्मिनेंटल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ठीक आहे, आता हे परत परत थोडं पॉईंट झालं, कारण की तसं जर याचं आपण बघितलं तर हे मिनिंग वरच आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, कारण की आता हे भरपूर नोट्स मधून बुक्स मधून मी डाटा गोळा केलेला आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं मिनिंग एकच आहे आणि तेच इथं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, मोस्ट ऑफ सीड्स रॉट. ठीक आहे, म्हणजेच इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ला काय करत आहे, तुमचं वीड्स वगैरे रेजिस्ट करत आहे. म्हणजे खूप प्रमाणात ड्राऊट पडला, सेवर ड्राऊट वगैरे पडला तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स तुमचं वीड दाखवल. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी समजा जे काही वीड्स क्रॉप सीड्स वगैरे आहे त्या ठिकाणी समजा आपलं क्रॉप त्या ठिकाणी काय होऊ शकतं, डॅमेज वगैरे होऊ शकतं किंवा त्या ठिकाणी क्रॉप कल्टिवेशन आपण घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर सायप्रस रोटुंडन्स, पार्थेनियम, सायनोडॉन हे त्याचे काय झाले, एक्झाम्पल झाले. आता बघा, वीड्स ऑफन प्रोड्यूस सीड्स ऑफ सेम साइज अँड शेप ऍज द क्रॉप सीड्स मेकिंग फिजिकल. ठीक आहे, हा आता बघा या ठिकाणी जे काही वीड्स वगैरे आहेत ते तुमचे आपण मिमिक्री वीड किंवा सीड मिमिक्री कशाला म्हणतो, सीड मिमिक्री ज्या ठिकाणी जे काही वीड्स वगैरे असतील. ठीक आहे, वीड्स आता पुढे आपण क्लासिफिकेशन मध्ये बघणार आहे. सीड मिमिक्री कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी जे काही क्रॉप प्लांट वगैरे असणार आहे, ठीक आहे, त्यांची सेम हाईट असणार आहे, सेम सीडची साईज वगैरे असणार आहे, सेम कलर वगैरे असणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला ते डिफिकल्ट टू सेपरेट असतील. ठीक आहे, असे जे काही वीड्स असतील त्याला सेम सीड मिमिक्री वगैरे म्हणायचं. ठीक आहे, तर म्हणजेच या ठिकाणी त्याला काय सेम साईज वगैरे असेल, शेप वगैरे असेल, असे वीड सीड्स आणि क्रॉप काय असतात, सिमिलर असतात. तर मग ते मिमिक्री वगैरे आपण त्याला टर्मिनॉलॉजी यूज करतो. यामध्ये जर आपण बघितलं तर एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला, पिवळा धोत्रा आणि मस्टार्ड. ठीक आहे, तर हे त्याचं काय एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, बाकीचे या ठिकाणी अवेना फतोवा असन, हे बाकीचे एक्झाम्पल बघा. ठीक आहे, वाईल्ड ओट सीड रिसेंबल्स कल्टिवेटेड ओट फिट. ठीक आहे, हे वाईल्ड ओट आणि फिटचे सीड्स वगैरे असन. ठीक आहे, त्याच्यानंतर फॅलरिज मायनर आल्सो रिसेंबल्स विथ फिट वगैरे असेल. त्याच्यानंतर इचोनिकोला सीड्स रिसेंबल्स विथ पॅडी सीड्स. आता हे काय वाईल्ड व्हरायटी, सॉरी वाईल्ड पॅडी आपण त्याला म्हणू शकतो किंवा वाईल्ड राईस त्याला म्हणू शकतो. आता बघा, सम अॅन्युअल वीड्स प्रोड्यूस मोर दॅन वन सीड फ्लश पर इयर. म्हणजे या ठिकाणी
एकाच वर्षामध्ये 2 त्या ठिकाणी काय होऊ शकतात, लाईफ सायकल होऊ शकतात एका वीडच्या. म्हणजे जनरली आपण जर बघितलं, एक वीड हार्वेस्ट झाल्यानंतर किंवा जे अन्युअल वीड्स आहे किंवा खरीपमध्ये एकदा वीड्स उगवल्यानंतर, ठीक आहे, ते उगल्यानंतर समजा एकदाच रिप्रोडक्शन होईल आणि नंतर काय होईल, ते वीड डाय होईल. तसं एकदा क्रॉप हे झाल्यानंतर, उगवल्यानंतर ते परत त्या ठिकाणी काय होणार आहे, परत परत त्या ठिकाणी म्हणजे वीडची जी काही सीडिंगची सायकल आहे ती एकदा एकाच लाईफ मध्ये अनेक वेळा होईल. त्यामध्ये बघा, अमेरंथस स्पीसीज असन, चिनोपोडियम वगैरे असन, पार्थेनियम वगैरे, हे काय झाले त्याचे एक्झाम्पल. आता सम वीड्स मॅच्युअर ऍट द टाइम ऑफ क्रॉप, ठीक आहे, ऍट द टाइम ऑफ क्रॉप हार्वेस्ट वगैरे असेल त्या ठिकाणी अवेना फतुआ इन व्हीट, हे त्याचं एक्झाम्पल वगैरे झालं. आता हे कंक्लुजन वगैरे आहे, ठीक आहे. आता हे तुम्हाला जे काही तुमचं बुकलेट वगैरे येईल त्याच्यामध्ये सुद्धा असणार आहे, ठीक आहे. आता कंक्लुजन वगैरे जर बघितलं तर हे थोडक्यात तुम्हाला एक पॉझिटिव्ह वे द्यायचा आहे तुमच्या आन्सरला, की हे वीड स्टडी करणं काय इम्पॉर्टंट आहे बाबा, ठीक आहे. हे सुरुवातीला जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही समजा एकदा सिलेबस वगैरे उरकल्यानंतर आणि सुरुवातीला एक हळूहळू याची प्रॅक्टिस करत राहायची, कंक्लुजन वगैरे लिहायचं काय करायचे तुम्ही, प्रॅक्टिस करत राहायचे. आता हे बाबा कंक्लुजन का म्हणजे वीडचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणं का महत्वाचं आहे, कारण की आता वीडचे आपण एवढे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, ठीक आहे. म्हणजेच आता काही वीड्स व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेट होत होते, काही वीड्स त्या ठिकाणी सीड बाय सीड प्रोपोगेट होत होते, ठीक आहे. मग काही वीड्स आपण बघितले की रिसेंबल्स विथ क्रॉप वगैरे होते, म्हणजे मिमिक्री वीड वगैरे बघितली, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. मग हे जर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित असेल तर आपण त्या ठिकाणी इफेक्टिव्ह वीड मॅनेजमेंटची जी काही एखादी मेथड आहे ती अप्लाय करू शकतो, ठीक आहे. म्हणजे याच्याकरता थोडक्यात काय आहे, तुमचे वीडचं क्लासिफिकेशन करणं, सॉरी, कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणं हे महत्वाचे आहेत. आता काही वीड्स वगैरे असतील, रायझोम आहे समजा, आपण कॅरेक्टरिस्टिक्स एखाद्या वीडचं माहितीच नाही आपल्याला, ठीक आहे. आणि समजा आपण सायप्रस रोटोनस हे वीड आहे, त्याचा अंडरग्राऊंड पार्ट कुठं असतो, सॉइलच्या डेप्थ मध्ये असतो, ठीक आहे. आणि आपण वर समजा केमिकली त्याला कंट्रोल केलं, त्याची जी काही व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे तो समजा आपण डिस्ट्रॉय केला, बट आपल्याला माहितीच नाही त्या ठिकाणी काय की ते अंडरग्राऊंड पण पार्ट आहे. मग ते अंडरग्राऊंड पार्ट त्या ठिकाणी काय होतील, जर्मिनेट होतील. मग त्या ठिकाणी कोणती मेथड सुटेबल आहे बाबा, ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपण समजा कॉन्टॅक्ट हर्बिसाइड त्या ठिकाणी वापरून फायदा आहे का काही नाही, मग त्या ठिकाणी आपल्याला सिस्टेमिक हर्बिसाइड वापरावं लागेल. मग सिस्टेमिक हर्बिसाइड काय असतं, समजा त्या प्लांट पार्टच्या एखाद्या एक स्मॉल पोर्शन वर जरी त्याचे काही प्रमाणात हे झालं, त्याचे जे काही मॉलिक्युल्स वगैरे असतील किंवा जे सोल्युशन असेल ते जरी पडलं, तर तो अंडर त्यांच्या सिस्टीम मधून, प्लांट सिस्टीम मधून तो प्लांट पार्ट होल बॉडीमध्ये काय होतं, ते टॉक्सिक जे काय असेल किंवा पॉइझन असेल ते पूर्ण प्लांट बॉडीमध्ये ट्रान्सलोकेट होत असतं, ठीक आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे मोस्टली व्हेजिटेटिव्ह वीड्स वगैरे जे असतात ते, त्यासाठी आपल्याला सिस्टेमिक हर्बिसाइड वापरावं लागतात. आणि कॉन्टॅक्ट हर्बिसाइड वगैरे जे असतील, जे की मोस्ट फेवरेट एक्झाम्पल आहे दोन, पॅराकॉट आणि पॅराकॉट आणि डायकॉट आणि ग्लायफोसेट वगैरे, हे काय सिस्टेमिक हर्बिसाइड वगैरे आहेत. मग पॅराकॉट डायकॉट असेल तर हे मोस्टली जे काही अॅन्युअल वीड्स आहेत आणि ज्यांची शॉर्ट लाईफ सायकल असते, ठीक आहे, असे वीड कंट्रोल करण्यासाठी पॅराकॉट डायकॉट वगैरे वापरतात. म्हणजे थोडक्यात इफेक्टिव्ह केमिकल कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय, म्हणजे वीड कंट्रोल करण्यासाठी वीडचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणं आपल्याला महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर बघा खाली आता क्वेश्चन बँक वगैरे आहे, याच्यावर काय क्वेश्चन पडू शकतात बाबा, ठीक आहे. यामध्ये बघा, आता हे बीएससी अॅग्रीचे क्वेश्चन वगैरे असतील, इव्हन आपल्या सीएससी ला तिकडं ऑप्शनलला वगैरे पण, IFS ला वगैरे विचारलेले क्वेश्चन वगैरे पण जे असतील ते सुद्धा ज्या ठिकाणी त्याची गरज आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी मी मर्ज केलेले आहेत ते क्वेश्चन. आता या ठिकाणी हे सगळे, हे जे दिसतंय तुम्हाला बीएससी अॅग्री सेमिस्टर यांचे सगळे क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी मी ऍड केलेले आहेत क्वेश्चन, म्हणजे सगळे चाललेले आहे क्वेश्चन. म्हणजे एक लास्ट टाइम अॅग्री मेन्सला ट्रेंड आला होता एक, ठीक आहे. ट्रेंड म्हणजे काय की सगळे पोरं युजीचे क्वेश्चन पेपर बघायचे, ठीक आहे. म्हणजे सगळे युजीचे क्वेश्चन पेपर चाळायचे की बाबा त्याच्यातूनच पेपर येईल अशा हिशोबाने, आणि त्याच टाईपचे जरा क्वेश्चन वगैरे आले, मग ते थोडंसं इफोर्ट्स पोरांचे कमी व्हावं म्हणून मी काय केलं, ते सगळे चाळून आपल्या नोट्समध्ये मर्ज केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त बघा, हे जे काही क्वेश्चन वगैरे आहेत अशा टाईपचे पण क्वेश्चन पडू शकतात. आता इथं बघा, डिफाईन वीड अँड राईट अबाउट द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, म्हणजे आता क्वेश्चन पेपर पण तुम्ही बघता नाही, ठीक आहे. आता तुम्ही क्वेश्चन पेपर जे बघतायत, आता तुम्ही इव्हन सिव्हिलचे वगैरे सुद्धा, इंजिनिअरिंगचे वगैरे जे पेपर झालेले आहेत, एपीएसओचे पेपर वगैरे झालेले आहेत, अॅग्रीमेंटचे वगैरे झालेले आहेत, हे पेपर तुम्ही बघायचे,
ठीक आहे. आणि याच्यातले कीवर्ड बघायचे. कीवर्ड कोणते, की बाबा क्वेश्चन कोणत्या शब्दावरून आपला सुरू होऊ शकतो. आता काही क्वेश्चन बघा इथं डिफाईननी सुरू झालेत, काही गिव्हनी सुरू झालेत, किंवा काही इन्युमेरेटनी सुरू झालेत. ठीक आहे. काही व्हायनी सुरू झाले असन, काही हाऊनी सुरू झाले असन. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं, एक आपल्याला अंडरस्टँडिंग येते की आपले सुद्धा क्वेश्चन ह्याच कीवर्ड वरून सुरू होणार आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने काय करायचं, ते पण क्वेश्चन बघायचे. म्हणजे एक तुम्हाला पॅटर्न समजून जाईल की हे टेक्निकल एक्झामला नेमकी क्वेश्चन कसे विचारता बाबा. ठीक आहे. हे सगळं तुम्ही काय करायचं, क्वेश्चन पेपर वगैरे बघायचं आणि इन्युमरेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट प्रोबेबल क्वेश्चन्स, याच्या व्यतिरिक्त पण अजून कशा पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. तर या ठिकाणी फॉलोइंग टर्म डायरेक्ट तुम्हाला टर्म देतील. ठीक आहे. आता या ठिकाणी विड सायन्स असेल, विड मॅनेजमेंट वगैरे असेल, विड कंट्रोल असेल, किंवा इथं डायरेक्ट तुम्हाला दुसरी डेफिनेशन टाकून देतील. या ठिकाणी समजा एक डायरेक्ट तुम्हाला चौथं विचारतील. आता मी तुम्हाला सांगितलं रिलेटिव्ह विड काय आहे, रिलेटिव्ह विड, आणि हे तुम्हाला 8 मार्काला विचारतील. हे 2 मार्काला, ही 2 मार्काला, ही 2 मार्काला, ही 2 मार्काला. म्हणजे अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारू शकतो, जे की आपण शेवटला सुरुवातीला आपण क्वेश्चन वगैरे बघितले. आता जो काही नेक्स्ट जो काही चालू आहे ना, हा, जो काही नेक्स्ट पार्ट वगैरे आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. याच्यात काही प्रश्न वगैरे आहे का तुमचे? ठीक आहे. आता लास्ट टाइम त्याच्या क्वेश्चन नव्हता आलेला, आणि आला तरी सगळं व्यवस्थित मी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल वगैरे असेल, हे कुठं सेपरेट बघायची गरज नाहीये. ठीक आहे. हम्म. हा हा हा. आता हा, आता सीवीड मध्ये बघा जनरली जे काही वॉटर हायसिंथ वगैरे आहेत, ठीक आहे, म्हणजे अक्वॅटिक वीड वगैरे आहेत, हे जनरली आता तो तिथं क्वेश्चन लिंक केला. पण आता जर आपण टेक्निकली जर बघितलं, तर आपली टेक्निकल एक्झाम येते त्या टाईपचे क्वेश्चन आतापर्यंतच्या ज्या एक्झाम झाल्या त्या टाईपचे क्वेश्चन इथे विचारलेले नाहीत. बट जे काही सीवीड वगैरे आहेत, ठीक आहे, आता जर आपण मच्छीमार वगैरे जर बघितले, त्या अक्वॅटिक सिस्टीमला आता भरपूर असे वीड आहेत का ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे. ठीक आहे. मग अक्वॅटिक सिस्टीम असेल, वॉटरमध्ये ट्रान्सपोर्टिंग वगैरे असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे असेल, त्याच्यासाठी भरपूर सारे त्या ठिकाणी काय होते, म्हणजे कॉन्स्टंट त्या ठिकाणी निर्माण वगैरे करत आहे. मग एक थोडासा त्याच्यावरची केस स्टडी त्यांनी तिथं विचारली होती की बाबा एक थोडासा इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या ठिकाणी ते आपल्याला एक्सप्लेन वगैरे करायचं होतं. मग त्या ठिकाणी वॉटर हायसिंथ वगैरे आहे, हे असे भरपूर सारे अक्वॅटिक वीड वगैरे आहेत. तर त्या ठिकाणी ते थोडंसं एक्सप्लेन वगैरे आपल्याला करायचं होतं त्या क्वेश्चन. बघितलाय मी तो पण क्वेश्चन. बट जर तुम्ही टेक्निकली इकडे जर बघितले, तर या ठिकाणी तसे क्वेश्चन आपल्याला विचारत नाही. ठीक आहे. थोडंसं आपल्याला सेमिस्टरचा आणि प्लस युपीएससीचा थोडंसं हे करावं लागेल, कारण की अग्रीमेंटचा जरी तुम्ही पेपर बघितला लास्ट टाइमचा, आता बऱ्याचशा लास्ट टाइम अग्रीमेंटचा खूप सारा सिलेबस होता. म्हणजे भरपूर पोरांना तो एकदा पण रिडिंग त्याची झाली नाही. भरपूर क्वेश्चन जो आपण त्याच्यामध्ये बाकीचा जो काही नॉन इम्पॉर्टंट थोडासा पार्ट आपण त्याच्यामध्ये समजायचो, त्याच्यामधून भरपूर सारे क्वेश्चन आले, म्हणजे ज्याचे की पोरांना म्हणजे अंडरस्टँडच झाला नव्हता सिलेबस सुद्धा, कारण की एकदा पण रिडिंग त्याच्यावरून झाली नव्हती. त्याच्यामुळे थोडासा पोरांना अप्रोच वेगळा वाटला तो त्या पेपरचा. ठीक आहे. बट त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा इकॉनॉमिकचे क्वेश्चन, म्हणजे जिथं की संबंध पण नव्हता त्या ठिकाणी क्वेश्चन वगैरे विचारले होते इकॉनॉमिक्सचे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय तुम्ही लास्ट टाइमचे जर पेपर वगैरे बघितले ना, तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. की तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला की हे कीवर्ड बघायचे. ठीक आहे. व्हॉटनी, व्हायनी, हाऊनी, ठीक आहे, अशी क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे. एक्सप्लेन इन डिटेल किंवा डायरेक्ट डिस्क्राईबने सुरुवात झालेली आहे. हे सगळे म्हणजे जवळपास तुम्ही आता झालेल्या टेक्निकल एक्झाम सगळ्याच बघितल्या, तर सगळ्यांची सुरुवात अशाच पद्धतीनं झालेली आहे. हम्म. हा, आता बघा इथं डिफाईन दिलंय म्हटलं, इथं डेफिनेशन लिहिच. ठीक आहे. आता गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हटल्यावर, गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, या ठिकाणी वीड बद्दल विचारलंय. मग आपण डेफिनेशन बघितली, मग या ठिकाणी वीडची डेफिनेशन द्या तुम्ही. ठीक आहे. एक दोन वळीमध्ये डेफिनेशन द्यायचे, जे की आपण फॅक्च्युअल डाटा बघितला, लॉसेस वगैरे, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला. ठीक आहे. तेवढं द्यायचं. आणि डायरेक्ट मग तो काय झाला आपला, आपण इंट्रोडक्शन, कंक्लुजन, बॉडी वगैरे जे म्हणतो. ठीक आहे. मग हा या ठिकाणी गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मेन विचारलेले आहेत, म्हणजे मार्क आपल्याला सगळे याच्यावरच पडणार आहेत. ठीक आहे. हा बॉडीचा पार्ट झाला. मग इंट्रोडक्शन म्हणून काय आपण देणार, वीड म्हणजे काय.
ठीक आहे. मग वीडची डेफिनेशन वगैरे असेल तर त्या ठिकाणी द्यायचंय. आणि कंक्लुजन वगैरे असेल तर आपण आता बघितल्याप्रमाणे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, ठीक आहे, ते बाबा वीड कंट्रोल म्हणजे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणं का महत्वाचं आहे, कारण की इफेक्टिव्ह वीड कंट्रोल त्या ठिकाणी होईल. आता इथं इन्युमरेट वगैरे असेल तर या ठिकाणी सुद्धा काय करायचं, तुम्ही इनलिस्ट वगैरे करायचे आणि त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. ठीक आहे. हा, आणि इथं डेफिनेशन वगैरे या टाईपचे क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे जिथं डायरेक्ट आता इथं गिव्ह दिलं काही क्वेश्चन मध्ये डायरेक्ट असं तुम्हाला डिस्क्राईब इन डिटेल. ठीक आहे. डिस्क्राईब इन डिटेल द क्लासिफिकेशन ऑफ वीड असं जर आला तर डायरेक्ट वीड म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन काहीतरी लिहावं लागेल. ठीक आहे. आता सरळ सरळ क्वेश्चन तर डायरेक्ट आपल्याला विचारलाय की क्लासिफिकेशन द्या. मग त्या ठिकाणी तरी आपण काय करायचं, इंट्रोडक्शन म्हणून त्याची वीड द्यायची. आणि एक दोन शब्दामध्ये फादर तर आपल्याला माहिती आहे, ते फादर वगैरे त्या ठिकाणी त्यांचं एक हे करायचं त्या ठिकाणी, म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये तो फॅक्च्युअल डाटा वगैरे असेल तो टाकायचा. आता वीड मध्ये आता हर्बिसाइडचा समजा क्वेश्चन विचारला, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाइड. ठीक आहे. मग त्या ठिकाणी हर्बिसाइडची डेफिनेशन आपण करायची, हर्बिसाइड काय. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे क्वेश्चन असन, हर्बिसाइड रेजिस्टन्स असन. मग त्या ठिकाणी आता हर्बिसाइड रेजिस्टन्स अँड दिअर मॅनेजमेंट लास्ट टाइमला असा क्वेश्चन आला होता. मग त्या ठिकाणी तुम्हाला हर्बिसाइड्स म्हणजे काय लिहायची गरज नाही, हर्बिसाइड रेजिस्टन्स म्हणजे काय त्या ठिकाणी ते लिहायची गरज आहे. त्याच्यानंतर विड सिलेक्टिव्हिटी असेल किंवा मोड ऑफ हर्बिसाइड सिलेक्टिव्हिटी असेल. ठीक आहे. मग जे काही सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, थोडक्यात जे काही आपले विड्स आहेत, ठीक आहे, ते किंवा आपले जे काही क्रॉप आहे, आपण हर्बिसाइड फवारल्यानंतर ते फक्त वीड्स त्या ठिकाणी वीड्स का कंट्रोल होतात, फक्त वीड्स का कंट्रोल होतात, त्या ठिकाणी क्रॉप का कंट्रोल होत नाही. मग ते आहे. पुढे मोड ऑफ ऍक्शन ऑफ हर्बिसाइड वगैरे आहे. मग त्या ठिकाणी मोड ऑफ ऍक्शन ऑफ हर्बिसाइड त्याची जी काही डेफिनेशन असेल ती त्या ठिकाणी द्यायचे. आणि जे काही हर्बिसाइड्स वगैरे असतील त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होते, म्हणजे ते कशा पद्धतीनं वीडला किल करत आहे. मग फिजिओलॉजीची थोडीशी प्रोसेस येते. मग काही वीड्स वगैरे असतात त्याच्यामध्ये जे की फोटोसिंथेसिस वगैरे किंवा रेस्पिरेशन वगैरे असन त्याला काय करतात, ते इम्पॅक्ट वगैरे करतात. ठीक आहे. हे झालं मोड ऑफ ऍक्शन, कशा पद्धतीनं थोडक्यात वीड क्रॉपला डॅमेज करत आहे असं. ठीक आहे. करायचं कस्ट ऑफ. करेक्ट 6 वाजले. थोडासा सुरुवातीला टेक्निकल इश्यू आला होता. ठीक आहे.